नमस्कार, मी प्रसन्न जोशी. खर तर एखादा असा इंटरव्ह्यू असतो की जो आपल्याला मिळाल्यानंतर आपल्याला आनंद झाला पाहिजे. तसा आनंद मुलाखतकार म्हणून जरी मला आत्ता असला, कारण ती व्यक्तीच तशी आहे ज्यांची मी ओळख करून देणार आहे, पण त्याचं निमित्त असं नसतं तर बरं वाटलं असतं. पण ठीक आहे, ते आपल्या हातात नव्हतं. कारण ते निमित्त आहे रतन टाटा. भारताचेच नव्हे, भारतातीलच नव्हे, तर जगातले एक थोर उद्योजक, उद्योगपती आणि भारतीय उद्योग साम्राज्यातलं एक बेनीचं नाव, फ्लॅगशिप होल्डर ज्यांना म्हणता येतील, असे सर्वार्थानं थोर असलेले रतन टाटा आता आपल्यात नाहीत. आणि त्या निमित्तानं रतन टाटांबद्दल, टाटा पर्वाबद्दल, टाटा इंडस्ट्रीबद्दल आणि रतन टाटांचा हा काळ, म्हणजे जसं येशू ख्रिस्ताच्या आधीचा आणि नंतरचा, आता त्याला नाव कॉमन एरा जरी म्हणत असलं तरी एकेकाळी बिफोर ख्राइस्ट आणि आफ्टर डेथ अशा प्रकारे विभागणी काळाची होत होती. भारतीय उद्योग सृष्टीची विभागणी अशा प्रकारे करता येईल, ग्लोबलायझेशन आणि पोस्ट ग्लोबलायझेशन, ती खरंच रतन टाटांपासून सुरू व्हावी इतकं ज्यांचं महत्व आहे. अशा रतन टाटांच्या निधनानंतर आता जी पोकळी तयार झाली, म्हणजे नेमकी काय, फार सहज शब्द आपण वापरतो पोकळीचा, ती पोकळी नेमकी काय आहे आणि त्यासाठी रतन टाटा नेमके काय होते आणि आपण काय गमावलंय याची जाणीव करून घेण्यासाठी आपण खास पाहुण्यांना बोलवलेलं आहे. आपल्यासोबत आहेत योगेश जोशी. योगेश जोशी हे टाटा समूहाबरोबर काम केलेले लोक आहेत, टाटा समूहाबद्दल लिहिलेले लोक आहेत, मुलाखती घेतलेली मंडळी आहेत आणि त्यांनी त्यांचं काम केलेलं आहे. पण योगेश जोशींना खास विचारण्याचं, बोलण्याचं, त्यांच्याशी संवाद साधण्याचं कारण म्हणजे योगेश जोशी हे एकमेव असे मराठी व्यक्ती आहेत की ज्यांनी टाटांच्या डेन ऑफ लायन म्हणता येईल, म्हणजे सिंहाच्या गुहेत, बॉम्बे हाऊसमध्ये ज्यांनी सुमारे 37 वर्ष काम केलं आणि त्यातला जवळपास 2-2.5 वर्षाचा काळ हा JRD टाटांसमवेत आणि त्यानंतर जवळपास 3 दशकं रतन टाटांसमवेत काम केलेलं आहे. अशा प्रकारे टाटा स्टीलच्या कॉर्पोरेट कम्युनिकेशन हेडची जबाबदारी ज्यांनी समर्थपणे सांभाळली. आणि स्वतः योगेश जोशी हा आणखी एक वेगळा इंटरव्ह्यूचा विषय ठरेल, कारण ते दावोसच्या कम्युनिकेशन फोरमचे अध्यक्ष होते, पण तो पूर्ण वेगळा विषय ठरेल. पण असे रतन टाटांबरोबर काम केलेली एकमेव मराठी व्यक्ती म्हणजे योगेश जोशी, आणि म्हणून ते जे आपल्याला सांगणार आहे त्याचं महत्व, अधिकारिकता, अधिकृतता अधिक महत्वाची असणार आहे. आणि म्हणून योगेश जोशी आपल्या सोबत आहेत. योगेश, मी आपलं स्वागत करतो. आणि वस्तुतः मी जसं म्हणालो तसं हा आनंदानं एकमेकांना अभिवादन करावं असा प्रसंग नाहीये, मात्र खरंच समाधान आहे तुम्ही आमच्या सोबत आहात. तुमचं स्वागत. नमस्कार प्रसन्न. योगेश जोशींकडे मी, योगेशजी तुमच्याकडे येत असताना मी जसं मगाशी म्हणालो तसं हे रतन टाटा पर्व होतं, पण तुम्ही खास करून मला तुमच्या या बाबतीतलं औत्सुक्य यासाठी आहे, तुम्ही JRD आणि रतन टाटा हे स्थित्यंतर बघितलंय टाटा समूहाचं. त्यामुळे या स्थित्यंतरापासून सुरुवात करूयात, म्हणजे आपल्याला मग रतन टाटांच्या या कालखंडाबद्दल बोलता येईल की नेमकं काय होतं. 10,000 कोटीची फक्त उलाढाल होती आणि त्या आव्हानासकट रतन टाटांकडे आलं होतं. ग्लोबलायझेशन नुकतं सुरू होत होतं. त्यामुळे स्थित्यंतर रतन म्हणजे JRD रतन टाटा या स्थित्यंतराबद्दल इथपासून सुरू करूया. प्रसन्ना, JRD टाटांनी ज्यावेळेस असा निर्णय घेतला की आपला वारस कोण, त्यावेळेस वाद झालेले होते. आणि ते वाद असे होते की ऋषी मोदींना, म्हणजे माझ्या टाटा स्टीलचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर, हे दोन्ही पदांची धुरा सांभाळणारे ऋषी मोदींना अशी अपेक्षा होती की त्यांची यापदी नेमणूक व्हावी. आणि तसा त्यांनी उघडपणे प्रयत्न सुद्धा केलेला होता. तथापि JRDच्या मनात काहीतरी वेगळं होतं. JRDना असं वाटायचं की आपण रतनलाच आपला वारसदार म्हणून घोषित करावं. बरं. रतन टाटांच्या त्यावेळेसच्या जे कारकीर्द तोपर्यंतची जी होती त्याच्यावरती अनेक प्रश्नचिन्ह अनेकांनी काढलेली होती. आणि त्याच्यामधलं सर्वात पहिलं प्रश्नचिन्ह असं होतं की रतन टाटा हे 1961 साली भारतात आले अमेरिकेवरनं. त्यांची आजी नवजाबाई टाटा या अचानक आजारी पडल्या आणि त्यामुळे त्यांना भारतात परत बोलवण्यात आलं. आणि नवजाबाई किंवा त्यांना नवाजबाई सुद्धा म्हणतात. तर त्यावेळेस ते टाटा स्टीलमध्ये एक असिस्टंट, म्हणजे एवढा मोठा शिकलेला माणूस, ज्या ग्रेडला ते जॉईन झाले त्याच ग्रेडला मी सुद्धा जॉईन झालेलो होतो. आणि त्यांना बेसिकली जमशेदपूरला अक्षरशः शॉप फ्लोअर लेवल पासून टाटा स्टील आणि टाटा मोटर्स या दोन्ही ठिकाणी शॉप फ्लोअर लेवलला त्यांनी सुरू केलं काम. आणि मग त्याच्यानंतर हळूहळू त्यांना बॉम्बे हाऊस मध्ये आणलं. ते साधारणतः 1964-65 चा सुमार.
आणि त्याच्यानंतर त्यांचा जो ग्राफ वाढत गेला ते 1981-82च्या दरम्यान, म्हणजे ऑलमोस्ट आफ्टर 20 इयर्स ही बिकेम डिरेक्टर ऑफ नेल्को. आणि नेल्को हे त्यांच्याकरता फार यशस्वी ठरलेलं नव्हतं. आणि त्यामुळे, आणि नेल्को ही त्यावेळेस स्वतंत्र कंपनी नव्हती, ती टाटा इलेक्ट्रिकची एक कंपनी होती. बरं. तर त्यावेळेसचं त्यांचं फेल्युअर जे होतं ते 1991च्या काळामध्ये हायलाईट केलं गेलं की ज्या माणसाला नेल्को सांभाळता नाही आली तो एवढा संपूर्ण टाटा विश्वाचा, टाटा समूहाचा उद्योग सांभाळू शकेल का. बरं. आणि दुसरं प्रश्नचिन्ह असं होतं की जे तार्किक दृष्ट्या अतिशय बरोबर होतं ऋषी मोदींचं, मला कोणाचीही बाजू घ्यायची नाही आता, पण ऋषी मोदींचं असं म्हणणं होतं की सर दोराब टाटांच्या निधनानंतर सर नौरोजी सकलातवाला हे संपूर्ण ग्रुपचे किंवा समूहाचे अध्यक्ष झाले. ते टाटाच्या खानदानाच्या बाहेरचे होते, वास्तविकता ते टाटांचे रिलेटिव्हच होते. बरं. पण त्यांना जर तुम्ही चेअरमन केलं तर माझे वडील म्हणजे सर होमी मोदी आणि मी ही आमची दोन खानदानं गेले 50-60 वर्ष किंवा त्याच्याही पेक्षा अधिक आम्ही टाटा खानदानाशी किंवा ग्रुपशी जोडले गेलेले आहोत. आणि मी विस्तार टाटा स्टीलचा जो करून दाखवला तो खरोखर अचंबित करणारा होता. बरं. तर मला त्या न्यायाने हे पद मिळालं पाहिजे, असा तो सगळा पार्श्वभूमी होती. आणि 1991 साली ज्या वेळेस रतन टाटांना घोषित करण्यात आलं त्यावेळेस एका बाजूला आपण इकॉनॉमिक लिबरलायझेशन सुरू केलेलं होतं आणि दुसऱ्या बाजूला 10,000 कोटीचं टर्नओव्हर असलेली पण टाटा स्टील, टाटा मोटर्स, TCS ही तर टाटा सन्सची सबसिडियरी होती कंपनी, टाटा केमिकल, टाटा पॉवर, टाटा ऑइल मिल, आम्ही त्यांना सगळं टिस्को, टेल्को, टॉमको अशा नावाने हाक मारायचो. अशा काही मोजक्या कंपन्या त्यावेळेस होत्या. म्हणजे जेमतेम 5-10 कंपन्या, 5 ते 6 कंपन्या, वोल्टास, इंडियन हॉटेल्स एवढ्याच कंपन्या या लिस्टेड कंपन्या होत्या. आणि त्याच्यावरनं आता एकदम 38 कंपन्या या लिस्टेड कंपन्या झालेल्या आहेत. आणि मला अजून आठवतंय की करण थापरांनी जेआरडीचा इंटरव्ह्यू घेतलेला होता इकॉनॉमिक लिबरलायझेशनची अनाउन्समेंट झाल्यानंतर. मनमोहन सिंग त्यावेळेस आपले अर्थमंत्री होते आणि जेआरडींनी, आणि तो इंटरव्ह्यू मी ऑर्गनाईज केलेला होता म्हणून मला अजूनही आठवते की जेआरडींनी त्याच्यामध्ये असं म्हटलेलं होतं की आता भारताचं औद्योगिक विकास जो आहे तो फार गतीने वाढेल आणि ह्या इकॉनॉमिक लिबरलायझेशनच्या मुळे इट इज नॉट टू फार अ डे वेन वी विल हॅव एअर इंडिया बॅक इन अवर टाटा फोल्ड. अच्छा, बरं. पण ते प्रायव्हेटायझेशनची त्यावेळेस पासून सुरुवात झालेली होती. 1951-52 सालापासून नॅशनलायझेशनची सुरुवात झालेली होती. पण 1992च्या नंतर तोच प्रवाह उलट्या रीतीने व्हायला लागला आणि त्याच्यामध्ये प्रायव्हेटायझेशनची कल्पना पुढे आली. बरं. म्हणजे फॉर एक्झाम्पल न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी ही आमची टाटाची स्वतःची कंपनी होती जी आज नॅशनलाइज झालेली आहे. किंवा टाटांनी 1970-71 साली रेल्वेला प्रस्ताव दिला होता की मी 2 कोटी देतो त्यावेळेसचे, संपूर्ण रेल्वे मला द्या, मी चालवून दाखवतो तुमच्यापेक्षा जास्त इफिशियंटली. हो. अच्छा, बरं. ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टींची खऱ्या अर्थाने सुरुवात जी झाली ती रतन टाटांच्या कारकिर्दीपासून झालेली आहे. कारण ज्या वेळेस इकॉनॉमिक लिबरलायझेशन आपण सुरू केलं त्याच वेळेस रतन टाटा 1991 साली टाटा समूहाचे अध्यक्ष झाले. आणि त्यामुळे त्यांच्या पुढची आव्हानं ही केवळ भारतापुरती मर्यादित नसून ती संपूर्ण जागतिक लेवलची आव्हानं होती. त्या स्पर्धेत आपल्याला टिकून राहायचं आणि पुढे जायचं आहे. हा दृष्टिकोन त्यांनी ठेवून आपली पुढची वाटचाल सुरू केली. हा अतिशय महत्वाचा कालखंड तुम्ही सांगत होता. त्यानंतर आपण बघितलं की टाटा समूह आज मिठापासून मोटर पर्यंत आहे. टाटा मोटर, टाटा स्टील तर हे त्यांच्या अगदी हृदयाजवळची, म्हणजे सगळ्या लाडक्या मुलांपैकी 2-3 लाडकी अगदी जास्त जवळची मुलं असतात तशी ही होती. पण या काळामध्ये जो आपला तुम्ही ग्लोबलायझेशनचा उल्लेख आता योगेश सर केला, त्या काळामध्ये रतन टाटा टाटा समूह इनहेरिट करत होते, स्वीकारत होते, त्याचा भाग अधिक मोठ्या पदावरती बनत होते. हा 90चा काळ फार इंटरेस्टिंग बघायला मिळतो. अनेक आव्हानं होती, जागतिक पातळीला भारत स्वतःमध्ये बदलत होता. त्याला रतन टाटा कसं तोंड देत?
ऍक्च्युली पहिले असं झालं की रतन टाटांनी त्यावेळेस एक गोष्ट निश्चित केली की आपल्याला कुठल्याही बिझनेस व्हर्टिकलमध्ये राहायचं असेल हो तर आपल्याला भारतामध्ये सुरुवातीला पहिल्या 3 मानांकनामध्ये राहिलं पाहिजे. कंपनीचे जे बेंचमार्क सेट केले गेले हो ते असे होते की आपल्याला त्या पहिल्या 3 कंपन्यांमध्ये, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल टाटा स्टील असेल ज्याचं मी रिप्रेझेंटेशन केलं आयुष्यभर, हो हो तर टाटा स्टील ही स्टील उद्योगात भारतातली पहिल्या 3 पैकी एक कंपनी असली पाहिजे. बरं तशीच टाटा मोटर्स, तशीच टाटा पॉवर, तशीच टाटा केमिकल्स वगैरे वगैरे वगैरे. बरं आणि जर तुम्ही त्या नामांकनात आला नाहीत हो तर आम्ही तुम्हाला बिझनेस काढून टाकू, बंद करू किंवा दुसऱ्याला विकू. बरं आणि अशा दृष्टीने त्यांनी अनेक कंपन्या, त्याच्यानंतर दुसरी गोष्ट त्यांनी अतिशय निश्चित केलेली होती की आपल्याला नेमकं करायचं काय आहे, बरं म्हणजे आपला फोकस कुठे असला पाहिजे. हो तर तो फोकस त्यांनी जो डिसाईड केला की कोर बिझनेस ऍक्टिव्हिटीज ह्या आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये घ्यायच्या आहेत. आणि म्हणून काही गोष्टी त्यांनी जाणून बुजून त्या कंपन्या ऑफलोड केल्या किंवा विकल्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल टॉमको, टाटा ऑइल मिल, हो टाटा ऑइल मिल, लॅक्मे, टाटा प्रेस, ह्या कंपन्या त्यांनी अतिशय जाणून बुजून विकल्या, कारण आपल्याला बरं. त्या व्यवसायात राहायचं नाही. बरं आपल्याला एका दिशेने जायचंय आणि त्याच्यामध्ये जे काही ओझी आहेत ती अगोदर काढली पाहिजे. नंबर 2, मग आपण असं म्हणतो ना की 4 बॅग्सच्या ऐवजी अरे ह्या बॅगमध्ये थोडं सामान टाक, त्या बॅगमध्ये थोडं सामान टाक, 4च्या ऐवजी 2 बॅग्स. तसं त्यांनी त्याच्यानंतर काही काही कंपन्यांची अमॅलगमेशन्स सुरू केली. हो एवढ्या खंडीभर कंपन्यांच्या ऐवजी सर्टन लिमिटेड कंपन्या, आणि तरी सुद्धा आज 100च्या पार वेगवेगळ्या कंपन्या आहेत टाटा ग्रुपच्या. हो ही संपूर्ण जी अमाल्गमेशनची प्रोसेस आहे ही त्यांनी सुरू केली, नामांकनाची प्रोसेस त्यांनी सुरू केली. आणि त्यामुळे काय झालं तर कम्पॅटिटिव्हनेस हा लोकांच्या मध्ये भिनला गेला की नाही आपल्याला त्या नामांकनावरती राहायचं आहे. त्यांनी जे बेंचमार्क सेट केलेले आहेत त्या बेंचमार्क मध्ये आपल्याला स्वतःला साबूत करायचं आहे. आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीत आपल्याला आता चेंज व्हायला पाहिजे. मला अजून आठवतंय की ज्यावेळेस कम्प्युटरायझेशन केलेलं होतं तर त्यावेळेस अनेक लोकांनी असं सांगितलेलं होतं अरे की माझ्या वडिलांनी, माझ्या आजोबांनी, पणजोबांनी कधी कोणी कम्प्युटर म्हणजे काय बघितलेलं नाही, तर मी कसं काय काम करू त्याच्यावरती. तर त्याच्या वेळेस रतन टाटा आणि डॉक्टर इराणींनी ही उत्तरं दिली दॅट देर इज ओनली वन कॉन्स्टंट थिंग इन द वर्ल्ड अँड दॅट इज चेंज. इफ यू कांट चेंज, इफ यू कांट परफॉर्म, देन यू विल पेरिश, यू विल गेट पेरिश. अशा रीतीने त्यांनी संपूर्ण संकल्पना आखल्यानंतर, आणि इट वॉज फ्रॉम टॉप डाऊन इफेक्ट, त्यामुळे ती सर्व जणांना तंतोतंत पाळावी लागली. आणि मला असं वाटतं दॅट इज द फर्स्ट रिझन ॲज टू वाय उत्कर्षाला सुरुवात झाली. बरं बरं. जोशी सर, या सगळ्या काळामध्ये म्हणजे रतन टाटांबद्दल बोलत असताना तुम्हाला वाहन उद्योग या विषयाला स्पर्श न करता येणं शक्यच नाही. एक मी कालखंडाकडे आपलं लक्ष वेधू इच्छितो ज्याच्याबद्दल तुमच्याकडनं अगदी इंटरेस्टिंग स्टोरीज कळू शकतील असं मला वाटतं. ते म्हणजे प्रामुख्यानं ओके टाटा, म्हणजे ट्रकच्या मागे जे लिहिलेलं असतं ओके टाटा हॉर्न प्लीज, म्हणजे थोडक्यात ट्रक इंडस्ट्री पासून कन्झ्युमर ओरिएंटेड ट्रान्सपोर्ट इंडस्ट्रीमध्ये जाणं हा फार मोठा आव्हान होतं आणि त्याच्यात ते गेले. इंडिका पासून सुरू झालेला हा प्रवास नंतर नॅनोपर्यंत गेला, तिकडे तुम्ही जालच. पण इंडिका म्हणजे लोकांना नॅनो लगेच आठवतं. काल अनेकांनी रतन टाटा गेल्यानंतर अनेकांच्याकडे सगळ्यांना इंडिका नॅनो आठवत होती. पण इंडिका पासून हे सुरुवात झाली आणि त्याच्यावरती अनेकदा मोठे धक्के खावे लागले, गाड्या मागे याव्या लागल्या, मोठा लॉस बुक करावा लागला आणि त्याच्यातून सुद्धा टाटा सावरले याची कथा आहे. अनेकदा तर असं म्हणाले की इंडिकामुळे की टाटाने बाबा आपले ट्रक काढावेत, बाकी कशात पडू नये कन्झ्युमर ट्रान्सपोर्टमध्ये. सो इंडिका ते नॅनोचा प्रवास फार महत्वाचा ठरतो. मग त्याच्यात सिंगूरचा टप्पा येतो, त्यात गुजरातला जाण्याचा टप्पा येतो आणि नॅनो ही सर्वमान्य कार बनते. याबद्दल जरा सांगाल का? हो, ऍक्च्युली टाटांनी ज्यावेळेस सूत्र हाती घेतली त्यावेळेस
अगदी स्पष्ट बोलायचं तर एक जुन्या स्टाईलचं संपूर्ण जुनाट डिझाईन असलेल्या कार्स यायच्या. हो. आणि त्यांनी काळाची पावलं ओळखलेली होती, गती काय ती ओळखलेली होती. आणि त्यामुळे आता आपल्याला जर कार बनवायची झाली तर ती आंतरराष्ट्रीय तोडीची असली पाहिजे, त्याचं डिझाईन सुद्धा तसंच असलं पाहिजे. हे एका बाजूला करत असताना दुसऱ्या बाजूला त्यांना कुठेतरी संजय गांधींचे सुद्धा शब्द आठवत होते की मला 10,000 का 1,00,000 काहीतरी कार काढायची होती, संजय गांधी असं म्हणायचे. आणि म्हणूनच त्यामुळे मारुतीची संकल्पना पुढे आली. पण रतन टाटांनी ज्यावेळेस सूत्र हाती घेतली त्यावेळेस त्यांनी पहिले संपूर्ण कार्सची डिझाईन चेंज केली. आणि टाटाची कार ही मुळात पेट्रोलपेक्षा डिझेलला जास्त चांगली आहे हे त्यांनी प्रूव्ह करून दाखवलं. इंडिकाची सक्सेस स्टोरी झाली, त्याच्यानंतर इंडिगो आली, त्याच्यानंतर फार मोठी अतिशय चाललेली गाडी म्हणजे सुमो, जी सुमंत मुळगावकरांना वाहिलेली श्रद्धांजली आहे. ती सुमो रेसलर्स म्हणजे त्याची ताकद ही एवढी आहे हे दाखवण्याकरता म्हणून त्याचं नाव सुमो ठेवलेलं होतं. नाहीतर त्याचं नाव सुमू सुद्धा असतं, पण ते सुमो हे सुमंत मुळगावकरांना वाहिलेली श्रद्धांजली होती की ज्यांनी ही टाटा मोटर्स उभारली, टेल्को उभारली. आणि त्याच्यामध्ये सुद्धा असं झालं की पहिल्या 5,000 गाड्यांमध्ये जे गिअर बॉक्स होतं त्याच्यामध्ये तांत्रिक दोष आलेला होता. आणि त्या सगळ्याच्या सगळ्या आणि त्याचा परिणाम डायरेक्टली सेलवरती व्हायला लागला. आणि तो परिणाम सेलवरती व्हायला लागल्यामुळे त्यांनी असं ठरवलं की जेवढ्या कार्स आजपर्यंत विकल्या गेलेल्या आहेत एकतर सेल थांबवायचा, आणि जेवढ्या कार विकल्या गेलेल्या आहेत त्या सगळ्या कार्स ज्याच्यामध्ये म्हणून हा गिअरचा प्रॉब्लेम आहे अशी ज्यांची कंप्लेंट आलेली होती त्या सगळ्या कार्स त्यांनी रिकॉल केल्या. त्या सगळ्या कार्सची गिअर सिस्टीम त्यांनी स्वतःच्या कॉस्टनी चेंज केली, कंपनी कॉस्टनी चेंज केली. आणि पुन्हा त्याचा टेस्ट ड्राईव्ह झाला आणि त्या कार्स पुन्हा त्या ग्राहकाला देण्यात आल्या. मला असं वाटतं की हे जे त्यांचं काही कॉन्ट्रीब्युशन आहे 5,000 कार्सचा लॉस बेअर करून, आणि त्याच्यामध्ये केवळ कारचा लॉस नाही तर स्वतःच्या रेप्युटेशनचा लॉस होता, तो टाटा नावाच्या रेप्युटेशनचा लॉस होता. तो कुठेही धक्का न लागता तो परत त्यांनी रिएस्टॅब्लिश करून दाखवला. हे फार मोठं उदाहरण मी देऊ शकेन की ऑटोमोबाईल इंडस्ट्रीनी हे फॉलो केलं पाहिजे. ओके. आता जर सिंगूरचा तुम्ही टप्पा म्हटलात तर सिंगूरच्या योगेश सर, तिथे येताना सिंगूरकडे जाण्यापूर्वी पहिल्यांदा नॅनो बद्दल बोलावं लागेल. नॅनोची कल्पना मनात येणं आणि ते सुद्धा इंडिगोचा धक्का थोडा सहन केलेला असताना नॅनोचा विचार मनात येणं आणि मग त्याचं प्रोडक्शन सुरू होणं, मग सिंगूर आणि मग पुढचा सगळा केसा. त्यामुळे आधी नॅनोची कल्पना आणि मग तिथपर्यंत गेला तर बरं पडेल. नॅनो कारची कल्पना अशी होती की त्यांना ती कार मुळात जे टू व्हीलर्स चालवतात त्यांना अनेकदा ऍक्सिडेंट होतो, आणि त्या काळामध्ये बघा आजच्यासारखं हेल्मेट वगैरे काही सक्तीचं नव्हतं. तर त्यांना ऍक्सिडेंट होतात आणि त्या काळामध्ये ती 50-60 हजार रुपयाला काहीतरी मिळायची टू व्हीलर. मग त्याच्यामध्ये अनेक व्हेरिएशन्स होते, 1 लाख, 1.25 लाख, 1.5 लाख पर्यंत सुद्धा जायच्या. मग त्याला रिप्लेसमेंट म्हणजे जेणेकरून तुमचा प्रवास हा सुरक्षित होईल म्हणून त्याला कंपार्टमेंटलाइज करून ते नॅनोचं चित्र उभारण्यात आलं. आणि याची सर्व जबाबदारी ही गिरीश वाघनी समर्थपणे पेललेली होती. गिरीश वाघ आता पुण्याला असतात आणि ते एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहेत टाटा मोटर्सचे. आणि गिरीशनी ही कार अतिशय चांगली डिझाईन केली. दुर्दैव फक्त एकच झालं की ह्या कारला चांगल्या रीतीने मार्केटमध्ये एस्टॅब्लिश न करून देण्यामध्ये अनेक कार मेकर्सचा हात होता. आजच्या घडीला सुद्धा तुम्ही स्वतः एका न्यूज चॅनलमध्ये आहात, पत्रकारितेमध्ये आहात. मला एक सांगा की इतर कंपन्यांच्या कार जळत नाहीत का? जळतात, पेट घेतात आणि जळतात. पण मग पेपरमध्ये, वर्तमानपत्रामध्ये फक्त टाटाची नॅनो कार जळली अशा बातम्या का प्लॅन्ट होत होत्या? आणि त्यामुळे आणि त्याच वेळेस होंडापासून मारुती
पर्यंत सगळ्या जणांनी त्या मिड साईजच्या कार किंवा एकदम लोअर साईजच्या कार यांनी बाजारात आणलेल्या होत्या. त्यामुळे त्याला सेटबॅक प्रचंड लागला. खरं. आणि त्याला सेटबॅक लागण्यामध्ये आणखीन एक कारण म्हणजे सिंगूर. हो. कारण सिंगूरमुळे एक तर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन वाढलं आणि दुसरं ज्या टाइम फ्रेम मध्ये टाटाना ती कार बाहेर काढायची होती ती कार काढता आली नाही आणि त्याचमुळे इतर कम्पॅटिटर्स ती कार त्याच साईज मध्ये काढू शकले, त्याच प्राइस रेंज मध्ये सुद्धा काढू शकले. हो हो. इकडे योगेश जोशीजी एक इकडे विचारायला आवडेल मला. तेव्हाचे लेख बघितल्याचं आठवतं, अनालिसिस करणारे नॅनो बद्दलचे. नॅनोला मिडल क्लास कार म्हणून प्रोजेक्ट करणं ही चूक होती अशी स्वतः रतन टाटांनी कबुली दिली होती की त्याची गरज नव्हती, पण त्याला स्वतः ती काय म्हणजे एका अर्थानं मध्यमवर्गीयांची गरिबांची कार, खरं तर तिचं मॉडेल अतिशय चांगलं आहे, ती अतिशय उत्तम स्पोर्ट्स मिनी कार ठरू शकली असती, जशी शेवी वगैरेच्या ज्या कर्वियस मॉडेल्स त्यांच्या तयार करण्यात आल्या होत्या. हे मार्केटिंग चूक झाली होती. हा प्रश्न मला कुणाला तरी विचारायचा होता टाटामधल्या, मला सुदैवाने तुमच्याशी बोलता येत आहे. तर ही चूक झाली होती. प्रत्येक प्रॉडक्ट ज्यावेळेस तुम्ही मार्केटमध्ये आणतात त्यावेळेस त्याचं पोझिशनिंग हे अतिशय महत्वाचं असतं. 100% खरं. पोझिशनिंग तुम्ही करता म्हणजे फॉर एक्झाम्पल कोणी एके काळी असं होतं की लाईफ बॉय म्हणजे सगळा फक्त भैयांचा साबू, तंदुरुस्ती की रक्षा करता है लाईफ बॉय. पण त्याचं संपूर्ण रिपोझिशनिंग ज्यावेळेस लिव्हर्सनी केलं, हिंदुस्थान लिव्हरनी केलं, ते तंदुरुस्ती की रक्षा करता है लाईफ बॉय, आणि अगदी लहान मुलांना त्याच्यामध्ये त्या फिल्म्समध्ये ऍड फिल्म्समध्ये आणून लहानपणापासून जर एखाद्या मुलाला त्याची सवय लावली तर त्याचा परिणाम हे संपूर्ण लाईफभर होतो. किंवा टाटाचा आणखीन एक प्रॉडक्ट तुम्हाला सांगतो, टाटा का हमाम ज्यादा दिन चलता है, ही त्याची टॅगलाईन. ओके. 501 बार साबू हा तर टाटाचा अतिशय फेमस होता. ही सगळी टॉमकोची प्रॉडक्ट. किंवा आता मध्यंतरी मी एका मॅडम बरोबर बोलत होतो ज्या महिंद्रा अँड महिंद्रातून रिटायर झाल्या, पब्लिक रिलेशन्सच्या जनरल मॅनेजर होत्या. त्यांनी मला एक आठवण अतिशय आनंदाने सांगितली की टाटाचं जे युडी कोलन यायचं तसं युडी कोलन आज कुठेही मार्केटमध्ये येत नाही, आणि त्याची बॉटलची जी डिझाईन होती ना ती एवढी अप्रतिम होती. आज दुर्दैवाने त्या बॉटल्स कुठेही मिळत नाहीत. सो कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन, की मार्केटिंग स्ट्रॅटेजीपेक्षा त्याचं पोझिशनिंग बेसिकली चुकलेलं होतं. बरं. हे पोझिशनिंग तुम्ही मध्यम वर्गाची कार न करता सेफ्टी मॉडेल म्हणून जर केलं असतं तर तू दुचाकीवरनं फिरतोस, त्याच्याऐवजी मी तुला 4 चाकी देतो आहे आणि दुचाकीच्याच किमतीमध्ये देतो आहे, हे पोझिशनिंग जर झालं असतं तर ती कार खूप जास्त चालली असती, असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. एक्झॅक्टली. हा फार महत्वाचा टप्पा आपल्याला आता योगेश जोशींनी सांगितला. कारण टाटानी या निमित्तानं आज म्हणजे दसऱ्याच्या दिवशी ही मुलाखत होत असताना खऱ्या अर्थानं त्यांनी सीमोल्लंघन केलं होतं आणि त्यांनी कन्झ्युमर प्रोडक्ट्स मध्ये गेले, नाही तर अन्यथा अनेक प्रोडक्ट्स मध्ये टाटा गेलेच होते. कन्झ्युमर प्रोडक्ट्स मध्ये कन्झ्युमर रिटेल मार्केट काही त्यांच्यासाठी नवीन नव्हतं, पण खास मध्ये प्रोडक्शन मध्ये जाणं. मला हाच मुद्दा पुढे घेऊन जाताना मला तुम्हाला विचारायला आवडेल, तो म्हणजे टाटांच्या बाबतीतला जो सिंगूरचा मुद्दा होता आणि सिंगूर मधून नंतर गुजरातमध्ये कारखाना हलवायचा मुद्दा आला होता. स्वतः मोदींनी त्यावेळी पंतप्रधान होण्यात 2014च्या निवडणुकीचा काळ होता, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की मी टाटांना फक्त एका ओळीची चिठ्ठी लिहिली स्वागतम म्हणून आणि कारखाना आला. तुम्ही त्या फेज मध्ये कसं बघत होता सत्यानंतर? असं आहे, वास्तविकता सिंगूर हा पॉलिटिकल इश्यू झालेला होता. ममताने त्याचा पॉलिटिकल इश्यू केला इवन बिफोर शी बिकेम चीफ मिनिस्टर. आणि आम्हाला सुद्धा टाटा स्टीलला असे प्रॉब्लेम्स आलेले होते. म्हणजे आम्ही ज्यावेळेस जमशेदपूरच्या नंतर आमचा जो विस्तार झाला, एक्सपान्शन झालं, ते आमचं झालं ओरिसामध्ये, जाजपूर जिल्ह्यामध्ये, की जिथे फक्त नक्षलाइट्स होते, बाकी कोणी नव्हतं. लोकांना त्या जंगलात जायला सुद्धा भीती वाटायची. अशा जंगलात मी ऍक्च्युली जाऊन त्या माओवाद्यांशी मी बोललेलो आहे, अगदी 2-4-5 फूट जवळून. तर तिथे ऑलरेडी सिंगूरला कारखाना सुरू झाला, पण शेतकऱ्याची जमीन गेली पाहिजे. अनेक लोक त्यावेळेस त्यांनी आपले तिथे
5-5, 10-10 हजार रुपये लोन काढून स्वतःचे छोटे छोटे पानाचे किंवा काय चहा कॉफीचे किंवा काय आपण त्याला भाजी पोळी वगैरे देतो असे ठेले सुरू केलेले होते. फॅक्टरीचं काम सुरू झालेलं होतं. त्याचे सगळे पैसे आम्ही सरकारला खाती जमा केलेले होते आणि तो कम्युनिस्ट सरकार होता. त्यावेळेस कम्युनिस्ट सरकार होता. हो, आणि कम्युनिस्ट सरकार असून सुद्धा त्यांनी आम्हाला अतिशय चांगलं वर्तन दिलेलं होतं, अतिशय चांगली ट्रीटमेंट दिली होती की नाही, वी आर वेलकमिंग यू. म्हणजे ज्योतिपासून पासून त्याच्या पुढे बुद्धादित्य आले, बुद्धादित्य ना ते आले, बुद्धदेव भट्टाचार्य, ह्या दोघाही जणांनी आम्हाला ओव्हरवेल्मिंग दिलेलं होतं. अच्छा. आणि ह्याच्या पार्श्वभूमीवरती केवळ त्याचा पॉलिटिकलाइज इश्यू केला. बरं. आणि ड्राईव्ह आउट टाटाज. म्हणजे मला मोइझूचं उदाहरण आठवलं, इंडिया आउट. ओके, त्या प्रकारे कुठेतरी ते आंदोलन छेडलं गेलेलं होतं आणि टाटा बाहेर पडले. आणि त्याच्यानंतर मोदीजी, म्हणजे अनेक लोक मोदींच्या फंक्शनिंग स्टाईलवरती क्रिटिसिझम करतात, पण त्यांची जी स्टाईल ऑफ फंक्शनिंग आहे त्याचं मी स्वतःने अनुभवलेलं उदाहरण देतो आहे. की मोदीजी आले, त्यांची संपूर्ण टीम आलेली होती, ताजमध्ये राहिले, ताजचं बिलचं ऍडव्हान्स पेमेंट केलेलं होतं. अच्छा. ओके, आणि त्यांनी चेंबर बुक केलेलं होतं. आणखीन हे स्थान नंबर 1 याच्या या फाईल्स क्लिअरन्स, हे 2 नंबरचं, हे 3, हे 4, हे 5, अशी त्यांनी 5 वेगवेगळी स्थानं दाखवलेली होती. ओके, म्हणजे साईट्स दाखवलेल्या होत्या गुजरातमध्ये. त्याच्यानंतर टाटाने सांगितलं मला याचं एक संपूर्ण एअर मधून हे करायला लागेल, स्क्रीनिंग करायला लागेल साईट्सचं. ओके, बरं. त्यांनी सांगितलं तुमची माणसं पाठवा, आम्ही त्यांची व्यवस्था करू. आणि मग ते झाल्यानंतर पुन्हा 8 ते 10 दिवसात मोदीजी आले, टर्म्स अँड कंडिशन्स सेट झाल्या आणि लिटरली प्रसन्न 15 ते 20 दिवसामध्ये खरं आहे मोदींनी तो प्लांट संपूर्णच्या संपूर्ण तिथे शिफ्ट केला. म्हणजे ज्या गतीने ते पुढे गेले. ओके, आणि त्यावेळेस आणखीन एक गोष्ट सांगतो की जी फार म्हणजे मोदींची मार्केटिंग स्ट्रॅटेजी काय होती हे लोकांना कळेल. बरं. मोदींनी थोडंसं, आणि हे मी चांगल्या अर्थाने सांगतो आहे, की इमोशनल ब्लॅकमेलिंग सुद्धा केलं. अच्छा. की, आणि हे चांगल्या अर्थाने, मी पुन्हा सांगतो की हे मी चांगल्या अर्थाने सांगतोय की मोदींनी सांगितलं की अरे जमशेदजी टाटांचा जन्म गुजरात मधला आहे, ते गुजरात आज तुम्हाला बोलवत आहे. अच्छा, इंटरेस्टिंग. हो, खरं आहे. हा, हे ते गुजरात तुम्हाला विसरून कसं चालेल. त्या गुजरातमध्ये तुम्ही या आणि तुमचा प्लांट एस्टॅब्लिश करा. बरं. आणि अक्षरशः 15 ते 20 दिवसामध्ये, म्हणजे मला अजूनही आठवत आहे, मध्य प्रदेशच्या सरकारतर्फे सुद्धा आम्हाला काय म्हणतात बोलवणं आलेलं होतं आणि सांगितलेलं होतं की आमचे सीएम टाटा साहेबांना येऊन भेटू इच्छितात. त्यांचे सीएमचे प्रिन्सिपल सेक्रेटरी होते, त्यांचा फोन होता. बरं. जवळजवळ मीटिंग फायनलाइज झालेली होती. त्यामध्ये सीएमचा काहीतरी पाय वगैरे मोडला अँड ही लॉस्ट द चान्स. पण मोदींनी तेच आव्हान स्वीकारलं आणि इन नो टाइम, म्हणजे सी द स्टाईल ऑफ फंक्शनॅलिटी. बरं. ही साईट नंबर 1, त्याचे सगळे क्लिअरन्सेस मी तुमच्याकडे आणलेले आहेत. ओके, त्याचा हा मंत्री, त्याचा हा सेक्रेटरी, काय 10, 15, 20, 25 मला तेवढं आठवत नाही, माहिती नाही किती रूम्स, पण त्याचं सगळ्यांचं ऍडव्हान्स पेमेंटही त्यांनी केलेलं होतं. आज किती पॉलिटिशियन्स किंवा किती फिल्मी जगातले लोक अशा फिल्म पार्ट्या करतात 5 स्टार हॉटेलमध्ये आणि मग किती महिने पैसे देत नाहीत याची तुला कल्पना असेल. या सगळ्याकडे योगेश सर, या स्थित्यंतर होत असताना रतन टाटा याकडे कसं बघत होते? म्हणजे आधीच म्हणजे तो ह्याचा सिंगूरचा झालेला डोक्याला ताप, मग त्यानंतर असं आमंत्रण येणं आणि जाणं, याकडे ते कसं बघत होते? रतन टाटांच्या डोक्याला ताप झालाच नाही. अच्छा. पण शेवटी रतन टाटांना कार काढून दाखवायची होती.
ओके, ही टूक द डिसिजन, जिथे मला मिळेल आता सिंगूर फुल स्टॉप, जिथे मला मिळेल जे काही होईल ते कोर्टात आपण डिसाईड करू, कोर्ट डिसाईड करेल. बरं. पण सिंगूरच्या दृष्टीने मी एक अतिशय महत्वाचं स्टेटमेंट आज करतो आहे. बरं. ते स्टेटमेंट असं आहे की ममताबाईंनी आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये पॉलिटिकल ब्लंडर जर कुठलं केलं असेल तर ते ब्लंडर की त्यांना आज सुद्धा ते महागात पडत आहे. ते ब्लंडर म्हणजे शी हॅज ड्रिव्हन आउट अन इंडस्ट्रियल हाऊस लाईक टाटाज. आणि त्याच्यानंतर ज्या वेळेस त्या सीएम झाल्या आणि पहिलं वेस्ट बेंगॉल इन्व्हेस्टमेंट समिट झालं, त्यावेळेस मला तिथे आठवतंय की अगदी बिर्लांपासून तत्कालीन तिकडच्या आरपीजी संजीव गोयंकाची हजेरी होती, रँड बॅक्सीचे दोन्ही बंधू हजर होते वगैरे वगैरे वगैरे. आणि सगळ्यांना तिने मेसेज एक दिलेला होता आणि कोणीही इन्व्हेस्टमेंट केली नाही त्यावेळेस. ओके, किंवा तेव्हापासून आजपर्यंत बंगालमध्ये किती इन्व्हेस्टमेंट झालेली आहे याचा जर तपशील काढला तर तो भयावह असेल. ओके, त्या बाईंनी मेसेज एक इंडस्ट्रियल जगताला असा दिला की ज्यामुळे संपूर्ण इंडस्ट्रीज घाबरते. आणि तो मेसेज असा की जर ही बाई टाटाला ड्राईव्ह आउट करू शकते तर त्यांच्या पुढे आम्ही खूपच लहान इंडस्ट्रियल हाऊसेस आहोत, मग आमची अवस्था काय करेल. बरोबर आहे. हे जे काही त्या बाईंनी ब्लंडर केलेलं आहे आयुष्यातलं, एक्झॅक्टली, ते तिला आजही खूप महाग पडतंय. आणि हा मेसेज म्हणजे हे असे किस्से इंडस्ट्रियल हाऊसेस जाण्याचे, म्हणजे सिंगूर सारखा प्रकार आपल्याकडे नाही घडलेला, पण काही छोटे सिंगूर आपल्याकडे सुद्धा घडलेत महाराष्ट्रामध्ये. पण महाराष्ट्राचा औद्योगिक इतिहास किंवा पर्व नावाचा काही वेगळा विषय केला तर करायला आवडेल, आणि तो खरंच करावा लागेल. योगेशजी, महाराष्ट्राने सुद्धा असे अतिशय कल्पक प्रोजेक्ट्स, महाराष्ट्र म्हणून त्याच्यात आपण सगळे आलो, आपण कसे गमावले, चांगल्या कल्पनांना कसा खोडा घातला, आपण वेगळा विषय ठरेल. मी आता टाटांना आपण घेऊन जाऊया भारताच्या बाहेर. याच दशकांच्या काळामध्ये, साधारण 90चं दशक टाटांच्या हातात, रतन टाटांच्या हातात आता समूह आलेला आहे. आणि आम्हाला काय बघायला मिळतं, सर्वसामान्य भारतीयांना, जॅग्वार आपली होते. कारण टाटांनी जॅग्वार घेतली म्हणजे शब्दशः सांगतो, त्या बातम्या त्यावेळी तेवढं वय नसेल, पण त्यावेळी वाटत होतं की ती माझी झाली, जॅग्वार माझी झाली, आपली झाली, जॅग्वार आपली झाली. अपाचे हेलिकॉप्टर जे एक कॉम्बॅट हेलिकॉप्टर आहे आणि अमेरिकेचे नेव्ही सील्स, मरीन्स ज्यांना म्हणतात, ते वापरतात. त्याच्यातली काय तांत्रिक भाग आहे तो टाटांचा आहे. आणि अशा अनेक गोष्टी. टाटा ग्लोबल होत चाललेले आहेत, टाटा ऍक्विजिशन्स मोठ्या प्रमाणात वाढलेली आहेत. सो रतन टाटा गोईंग ग्लोबल या फिनॉमिनाविषयी, तो काळ कसा होता, कसे डिसिजन घेतले जातात? पहिली गोष्ट अशी आहे की रतन टाटांना कायम एक गोष्ट वाटायची, ती गोष्ट अशी, आणि ती त्यांनी अनेकदा अतिशय व्यथित मनाने बोलून दाखवलेली आहे की why is it so that only foreign companies are coming and acquiring Indian companies? Can we not acquire them? Correct. म्हणजे बघा, this is, we say out of box thinking. ओके. आणि मग असा विचार करता 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 पहिले त्यांनी ऍक्च्युली एक गोष्ट केली की 1991 ते साधारणतः 2000 पर्यंत आपल्या सर्व कंपनीचा पाया मजबूत केला. जे अनावश्यक ओझं होतं ते काढून टाकलं. ओके. आणि मग एक अतिशय चांगला शेप आल्यानंतर ग्रुपला त्यांनी मग पुढे असं ठरवलं की आपल्याला जर आता याच्या पुढचा प्रवास करायचा असेल तर तो जागतिक स्तरावरचा करायचा आहे. आता आपल्याला भारताच्या कंपन्यांच्या बरोबर कॉम्पिटिशन खेळायची नाहीये, तर जागतिक स्तरावरच्या ज्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये आपलं मानांकन आता 1, 2, 3 मध्ये आलं पाहिजे. ओके. आणि म्हणून पहिलं जे एक्वायरिंग झालं दॅट वॉज एसेन्शियली टेटली, जी चहाची कंपनी. त्यामुळे टाटा टेटली ही जी आहे ही आता जगामध्ये 2 नंबरची मोठी कंपनी आहे चहाच्या म्हणजे सेगमेंटमध्ये. आणि तिथपासून त्या ग्लोबलायझेशन प्रोसेस आणि गंगा उलटी बहने लगी की आपल्या कंपन्यांना अक्वायर करण्याच्या ऐवजी आता भारताने
लोकांना एक दिशादर्शक प्रवास सुरू करायला सांगितला, दाखवला हो. की हे मी करतोय तर हे तुम्ही सुद्धा करू शकता आहात. हो. त्याच्यानंतरचं सर्वात मोठं ऍक्विजिशन त्यांचं म्हणजे टाटाचं कोरस, जे आम्ही टाटा स्टीलनी घेतलं. हो. ओके, त्याच्याविषयी जर बोलायचं झालं तर एक संपूर्ण मुलाखतीचा तो विषय होईल, असंच आहे ते. बरं. त्याच्यामध्ये अरुण गांधी हे आमचे टाटा सन्सचे डायरेक्टर होते. ते स्वतः सीए आहेत, ते अजूनही आहेत, आणि त्यावेळेस ते डायरेक्टर होते टाटा सन्सचे. आणि कोरसला बोली लावली जात होती. अच्छा. आणि ती लंडनमध्ये एका छोट्याशा खोलीमध्ये हे सगळं चाललेलं होतं. आणि आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी बसून ते मॉनिटर करत होतो. बरं. मुंबईमध्ये, भारतामध्ये बसून. हो. आणि ज्यावेळेस साधारणतः माझ्या अंदाजाप्रमाणे सकाळी पहाटे 4-4:30 वाजता हे कन्फर्म झालं की टाटानी हे बीड जिंकलं. हो. आणि ते बीड जिंकल्यानंतर मिस्टर टाटांचा स्वतःचा सगळ्या जणांना कॉंग्रॅच्युलेटरी मेसेज गेला. बरं. आणि त्यांनी सांगितलं की आपण कुठल्याही परिस्थितीत आज 10 वाजता 11 वाजता ताजमध्ये प्रेस कॉन्फरन्स भरवायची. माझ्या आयुष्यामध्ये मिस्टर टाटांनी ऑर्गनाईज केलेल्या आणि स्वतःनी फेस केलेल्या फक्त 3 किंवा 4 प्रेस कॉन्फरन्सेस आहेत. अदरवाईज ते कधी स्वतः प्रेस कॉन्फरन्सला हजर राहायचे नाहीत. मुथुरामन वॉज मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ टाटा स्टील, ज्यांच्याबरोबर मी काम केलेलं आहे. आणि मला हे सांगायला अतिशय अभिमान वाटतो की टाटा स्टीलचे 5 मॅनेजिंग डायरेक्टर्स यांना मी बघितलेले आणि अगदी छोट्यापासून मोठं काम करत गेलेलो आहे. जॅडीनच्या बरोबर मला फक्त 2 मिनिटं मिळायची, एक रिपोर्ट रोज जाऊन द्यायचा. पण ती 2 मिनिटं मला त्यावेळेस एवढी म्हणजे आनंद व्हायचा आणि प्राऊड फिलिंग यायचं की क्या बात आहे, आपण जॅडीना भेटतो. तसं त्या दिवशी रतन टाटांनी ज्यावेळेस ती प्रेस कॉन्फरन्स, आणि लिटरली प्रसन्न सांगतो तुला की नॉर्मली पत्रकार जगतातल्या लोकांचे दिवस हे सकाळी 10च्या नंतर 11च्या नंतर सुरू होतात. मी सगळ्या जणांना पहाटे 4 वाजता 4:30 वाजता डोळे चोळत चोळत ते असताना उठवलं आणि फोन केला आणि त्यांना सांगितलं रतन टाटा हे आज प्रेस कॉन्फरन्स ऍड्रेस करतायत. ते ताजच्या बॉलरूम मध्ये होती. ती 2006ची गोष्ट आहे. आणि बिलीव्ह मी की ताजची बॉलरूम म्हणजे अक्षरशः आपण म्हणतो ना की मुंगीला शिरायला जागा नव्हती. अच्छा. रतन टाटांच्या नावामध्ये ही जादू होती की रतन टाटा स्वतः प्रेस कॉन्फरन्स घेणारे म्हटल्यानंतर कोणी कोणी कुठून आपले प्रतिनिधी पाठवले. बरं. आणि ती प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांनी जाहीर केलं की आम्ही टाटानी कोरस म्हणजे फॉर्मर ब्रिटिश स्टील ही आम्ही घेतलेली आहे, त्याचं टेकओव्हर आम्ही केलेलं आहे. आणि हा सगळ्या भारतीयांच्या करता, कारण ते सर्वात मोठं हायेस्ट टेकओव्हर होतं आणि त्याच्यामध्ये फायनान्शियल रिस्क ही प्रचंड होती. आणि ते मी स्वतःनी बघितलेलं. आणि त्याच्यानंतर ती फायनान्शियल रिस्क कमी करण्याकरता ज्या स्टेप्स काढल्या गेल्या की म्हणजे हायर रेट्सची लोन्स ही लोअर रेट्सला रिटायर केली गेली वगैरे वगैरे, हे संपूर्ण फायनान्शियल रिस्ट्रक्चरिंग माझ्या डोळ्यासमोर झालेलं आहे. मी फायनान्स मधला एक्सपर्ट नसलो तरी सुद्धा बेसिकली मी एमकॉम झालेलो आहे, त्यामुळे त्याचं थोडंफार मला ज्ञान आहे. आणि त्यामुळे हा प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स मला खूप मिळाला. आणि त्यामुळे संपूर्ण भारतामध्ये आणि संपूर्ण जगामध्ये टाटाचं नाव झालं. आणि त्याच्यानंतरचा प्रवास हा इसेन्शियली मग ऑफकोर्स आम्ही हुगो 1 घेतलं, नॅट स्टील सिंगापूर घेतलं वगैरे वगैरे वगैरे, आणि कन्सॉलिडेट केली आम्ही आमची पोझिशन. आज सांगायला आनंद वाटतो की टाटा स्टील ही संपूर्ण जगामध्ये 5व्या नंबरची हायेस्ट स्टील प्रोड्युसर कंपनी आहे. आणि लोएस्ट कॉस्ट प्रोड्युसर ऑफ स्टील इन द वर्ल्ड ही 2000 सालापासून आज 24 वर्ष जर कुठली कंपनी असेल तर ती फक्त आणि फक्त टाटा स्टील आहे. जोगेशी, याच्यात एक डोकोमोचा पण उल्लेख राहिला, कारण त्यावेळी तो डोकोमोची खूप चर्चा होती, त्याची जाहिरात सुद्धा खूप क्रिएटिव्ह होती टाटा डोकोमोची. सो डोकोमो बद्दल सुद्धा, कारण सगळं पाश्चात्याकडे जात असताना तिकडे म्हणजे ओरिएंटल देशांबरोबर झालेला आहे की सगळ्यात मोठा प्रोजेक्ट हा डोकोमो होता, टाटा डोकोमो. टाटांचं स्वतःचं VSNLचं टेकओव्हर होतं, त्याचा सुद्धा मी साक्षीदार आहे. प्रमोद महाजन हे त्यावेळेस
IT डिपार्टमेंटचे मिनिस्टर, म्हणजे ते त्यांनी स्वतःकरता क्रिएट करून घेतलेलं मंत्रीपद होतं. तोपर्यंत आपल्याकडे IT हे स्पेशल विभाग नव्हता, मिनिस्टरियल पोर्टफोलिओ नव्हता. आणि त्यावेळेस टाटानी VSNL घेतल्यामुळे आज जे काही आपण सुसंवाद करतोय हा सगळा VSNLच्या थ्रू होतोय, हे फार कमी लोकांना माहिती आहे. सिंगापूर मधून भारतापर्यंत अंडर वॉटर या संपूर्ण लाईन्स टाकलेले आहेत, हेही कोणाला माहिती नाही आहे. ओके. आणि याचं कनेक्शन अमेरिकेमध्ये आहे. आणि तिथून ते सिंगापूरला कंट्रोल सुरू केले, ही पहिली गोष्ट. आणि त्याच्यानंतर पुढचा जो प्रवास आहे डोकोमोचा, त्यांना असं पाहिजे होतं, मिस्टर टाटांचं एक विजन असं होतं की जे मी म्हटलं की पहिल्या 3 याच्यामध्ये आपलं आलं पाहिजे. तर त्यांचं विजन असं होतं की पहिले त्यांनी टाटा बटाटा म्हणजे टाटा ग्रुप, AT&T बिर्ला आणि BPL त्याची प्रेस कॉन्फरन्स, असं त्याचं नावच टाटा बटाटा होतं. ओके. ती प्रेस कॉन्फरन्स मी स्वतःनी ऑर्गनाईज केलेली होती आणि त्या प्रेस कॉन्फरन्सला मिस्टर टाटा, राजीव चंद्रशेखर नंतरच्या काळामध्ये जे मंत्री झाले भाजपचे, ओके, अजूनही मला वाटतं ते मेंबर ऑफ पार्लमेंट आहेत किंवा असावेत, मला माहिती नाही. आणि तिसरे स्वतः आदित्य बिर्ला, कुमार मंगलम बिर्ला, हे 3 जण आमच्या, ज्या मगाशी मी बोर्ड रूमचा उल्लेख केला की ज्याच्या बाजूला मी बसायचो, त्याच बोर्डरूम मध्ये मी ही प्रेस कॉन्फरन्स ऑर्गनाईज केलेली होती. बिर्लाच्या तर्फे डॉक्टर प्रज्ञाराम ह्या त्यांच्या प्रेसिडेंट कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स होत्या, ज्या आज सुद्धा हयात आहेत. त्या रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून आल्या होत्या आणि त्यांनी सुद्धा एकंदरीत संपूर्ण माहोल आणि गर्दी बघितल्यानंतर त्याही स्वतः चाट पडल्या. आणि ती प्रेस कॉन्फरन्स झाल्यानंतर डिक्लेअर केलं की आम्ही याच्यामध्ये म्हणजे मोबाईल टेलिफोनीमध्ये शिरतो आहोत मोठ्या प्रमाणात. आणि त्याच्या पुढे नंतर डोकोमो आलं. आणि टाटांचं असं एक स्वप्न होतं की मोबाईल टेलिफोनीमध्ये आपण जाऊन हे जे संपूर्ण इंटरनेटचं मार्केट आहे, विच इज फ्युचर ऑफ इंडिया और फ्युचर ऑफ वर्ल्ड, याच्यामध्ये जाऊन आपण सर्वात मोठी इंडियन कंपनी फॉर्म करायची. मात्र समहाऊ ते उद्दिष्ट अजूनही फॉर मेनी रिझन्स ते अवतरू शकलं नाही, ही एक खंत त्यांच्या मनात होती. योगेशजी, याच्या पुढे जात असताना एका टप्प्याबद्दल तर म्हणजे अजब न्याय वर्तुळाचं म्हणतात तसं म्हणावं लागेल, ते म्हणजे एअर इंडिया पुन्हा टाटा समूहात, टाटा कुटुंबात परत येणार. एक काळ ज्यावेळी एअर इंडिया ताब्यात घेण्यात आला, तो विकत घेण्यात आला नव्हता, कोणतेही पैसे काही फार दिले गेले नसतील, त्या काळापासून ते एअर इंडिया परत आला, तुमचा लाडका महाराजा हा तुमच्याकडे परत आला. ते क्षण कसे होते? रतन टाटा त्यावेळी कशा प्रकारे या प्रोसेसकडे बघत होते, आणि प्रत्यक्षात जेव्हा झालं की आता तो टाटा ग्रुपचा आहे, तेव्हा कसं वातावरण होतं टाटा ग्रुपमध्ये, रतन टाटांच्या कोर वर्तुळामध्ये तुम्ही त्याचा भाग असल्यामुळे? प्रसन्न, याचं उत्तर मी थोडं पाठीमागे जाऊन देतो, थोडं सविस्तर देतो आहे. कमर्शियल पायलटचं लायसन नंबर 1 हे JRDचं होतं भारतामध्ये, आणि 2 नंबरचे आधी इंजिनियर होते जे नंतर भारताचे चीफ ऑफ एअर स्टाफ झालेले होते. त्याचप्रमाणे DINचा नंबर 1चा जर कोणी असेल डायरेक्टर, तर तो रतन टाटा आहे. अच्छा. एअर इंडियाची सुरुवात झाल्यानंतर लगेच दुसरं महायुद्ध झालं आणि त्यामुळे एअर इंडियाला फटका बसलेला होता. तो सावरून पुन्हा JRDनी एअर इंडिया, आणि त्यावेळेस त्याचं नाव टाटा एअरलाइन्स होतं, एअर इंडिया नव्हतं. त्याचं नॅशनलायझेशन ज्यावेळेस झालं त्यावेळेस त्याचं नाव एअर इंडिया ठेवलं आणि एअर इंडिया आणि इंडियन एअरलाइन्स या 2 वेगळ्या कंपन्या झाल्या. म्हणजे एक डोमेस्टिक सर्व्ह करणार आणि एक इंटरनॅशनल फ्लाईट. आणि एअर इंडिया आणि म्हणजे JRD स्वतः जर समजा, आणि ते अतिशय वक्तशीर होते, जर ते स्विस एअरलाइन्सनी जात नसतील तर ते फक्त एअर इंडियानेच जायचे. आणि एअर इंडिया आणि स्विस एअर ह्या 2 एअरलाइन्स अशा होत्या की त्यावेळेस लोक गमतीने म्हणायचे की 9:17 जर टेक ऑफ असेल तर तो 9:17 व्हायचा. तर म्हणे तुम्ही तुमची घड्याळ जी आहेत ती त्यांच्या टेक ऑफच्या टाइमला तुम्ही जर सेट केलीत तर तुमचं घड्याळ कधीही तुम्हाला चुकीचं टाइम दाखवणार नाही त्यांचा. आणि आणखीन एक गोष्ट, स्विस एअरलाइन्स पेक्षा सुद्धा एअर इंडियाची
सर्व्हिस जी होती ती खरोखर त्या महाराजाच्या स्टाईलची होती. बरं. आणि मी हे कायम सांगायचो. म्हणजे मी थोडासा ऑफ ट्रॅक जातो आहे, कारण मी लोगोसचा खूप अभ्यास केलेला आहे. हो. आणि मी कायम असं सांगत होतो की त्याच्यानंतर एअर इंडिया भटकली याचं कारण त्याचे लोगोस चेंज झाले. बरं. मग कुठेतरी तो डोळ्यावरती रुमाल बांधलेला माणूस तीर चालवतो आहे, असा तो एक हे होता, त्यांचा लोगो होता. त्याच्यानंतर त्यांनी सूर्याचा आजही आहे मुंबईच्या त्या एअर इंडिया बिल्डिंग आहे, किंवा त्याच्या अगोदर त्याच्यानंतर त्यांनी सूर्याचा लोगो दिलेला होता. आता पंचमहाभूतांच्या मध्ये पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. मग विमान हे वायूचं रूप आहे, तर त्याला तुम्ही तेजाचं रूप म्हणजे अग्नीचं रूप का देत आहे? बरं. ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि त्याच्यामुळे एअर इंडिया होरपळली मधल्या काळामध्ये. एअर इंडियाचे अनेक जे रूट्स होते ते बंद करण्यात आले. ते कोणाला देण्यात आले हे मी आता वाच्यता करत नाही, ते तुलाही कदाचित माहिती असेल, आणि कोणामुळे झालं तेही माहिती असेल. सो हे सगळं झाल्यानंतर मी पुन्हा त्या विधानाकडे येतो की JRD टाटा वॉन्टेड, आणि त्यांनी ते करंट अफेअरला बोलून दाखवलेलं होतं. आणि ती एक टाटांची इच्छा होती की कुठल्याही परिस्थितीत मी जाण्याच्या अगोदर मला एअर इंडिया पुन्हा आपल्या ताब्यात आलेली असली पाहिजे. नो मॅटर व्हॉट एव्हर वुड बी दी अमाऊंट, आपण ती पुन्हा चांगली आणि नंबर 1 ची करून दाखवू. विस्तारा ही ऑलरेडी त्यावेळेस निर्माण झालेली होती. एअर एशिया ही त्यावेळेस ऑलरेडी निर्माण झालेली कंपनी होती. सो एअर एशिया आणि इंडियन एअरलाइन्स करून त्यांनी ते आता एक वेगळी कंपनी सुरू केलेली आहे, एअर इंडिया एक्सप्रेस. आणि एअर इंडिया आणि विस्तारा ही एकत्र करून फुल सर्व्हिस देणारी एक विमान कंपनी सुरू होणार. पण एअर इंडियाचं जे करत असताना सर्वात मोठी अडचण अशी होती, आणि ती मी स्वतःनी केलेली होती अनंत कुमारच्या काळामध्ये, आमची चर्चा झालेली होती. अनंत कुमारांनी असं सांगितलं, एकही माणसाला तुम्ही काढणार नाहीत. त्यांच्याकडे सिव्हिल एव्हिएशन होतं, इफ यू रिकॉल, अनंत कुमारांच्याकडे. आणि एअर इंडिया वॉज हायली 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 ओव्हरस्टाफ्ड कंपनी होती. म्हणजे पर फ्लाईट जर तुम्हाला 10 माणसं किंवा 12 माणसं पाहिजे असतील, तर एअर इंडियाकडे 25 किंवा 30 माणसं होती पर फ्लाईट. अच्छा, बरं. विच इज इन्क्लुडिंग ग्राउंड स्टाफ वगैरे 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 सगळेजण. तर मग पुढच्या काळामध्ये ज्यावेळेस एअर इंडिया टेक ओव्हर करण्याचा प्रश्न आला, त्यावेळेस एक गोष्ट ठरवली की काढायचं नसेल तर कोणाला तरी गोल्डन हँडशेक द्यायला लागेल. बरं. मग त्याचा कर्जाचा, त्याचा आर्थिक बोजा किती येतोय? ऍट द सेम टाइम एअर इंडिया वॉज ऑलवेज अ लॉस मेकिंग कंपनी अँड इट वॉज ब्लिडिंग लाईक एनिथिंग. आणि त्यामुळे एअर इंडियाचा अक्युमुलेटेड लॉस हा प्रचंड होता. मग हा लॉस कॉम्पेन्सेट कसा करायचा, हा सेट ऑफ कसा करायचा, त्याच्याकरता मार्ग काय आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून मग एअर इंडिया करता बिडिंग झालं, आणि एअर इंडिया ही आमच्या ताब्यात आम्ही परत घेतली. आणि हा प्रवास एवढा रोमहर्षक प्रवास आहे की प्रत्येक क्षणाक्षणाला नॉर्म्स बदलत होते. प्रत्येक क्षणाक्षणाला असं वाटत होतं की हे आव्हान आपल्याला झेपेल का. बरं. कोरस आणि एअर इंडियाच्या मध्ये एक फरक असा होता की कोरस ही कंपनी फॉर्म झालेली, ती अतिशय चांगली चालत होती, ती सुद्धा ब्लिडिंग होती, पण तरी सुद्धा ती कंपनी सस्टेन करू शकत होती. एअर इंडियाला प्रत्येक वेळेला लॉस झाला तर तो भरून काढण्याकरता सरकारच्या किटीमधून पैसे द्यायला लागायचे. बरं. ओके. मग अशा पार्श्वभूमीवरती आपण एअर इंडियाचं टेक ओव्हर करून ती पुन्हा त्या महाराजाची ट्रीटमेंट देणारी कंपनी म्हणून रिएस्टॅब्लिश करू शकू का. आणि JRD टाटा हे अत्यंत वक्तशीर नुसतेच नव्हते, तर ते एअर इंडियामध्ये काही गोष्टी अत्यंत बारकाईने बघायचे. त्याच्यातलं एक छोटंसं उदाहरण देतो आणि मग मी माझं उत्तर पूर्ण करतो. त्याने असं सांगितलेलं होतं, एका ठिकाणी लिहिलेलं आहे, एअर इंडियाचे जे कमर्शियल डायरेक्टर होते त्यांनी एक त्याला आम्ही पिंक नोट म्हणतो, म्हणजे इंटरनल मेमो आहे, तो त्यांनी पाठवलेला होता की मी एअर इंडियाच्या अमुक अमुक फ्लाईट नंबर सो अँड सो वरती मुंबई, दिल्ली, लंडनला चाललेलो होतो, आणि त्याच्यामध्ये मला असं
कळलं, मी बघितलं की फर्स्ट क्लासच्या पॅसेंजर्सना सुरुवातीला ज्याला आपण फरसाण म्हणतो आजच्या काळामध्ये, त्याच्यामध्ये दही वडा होता आणि स्वीट डिश म्हणून बासुंदी दिलेली होती. बरं. आणि इफ आय एम नॉट मिस्टेकन, दही आणि दूध हे एकमेकाला कॉम्प्लिमेंटरी नाही आहे. नाही. तर ह्याचा तुम्ही याच्या पुढे इन फ्लाइट किचननी विचार बारकाईने करावा की कुठलं फूड कुठल्या बरोबर इनसिंक होतंय आणि त्या प्रकारचं फूड सर्व्ह करण्यात यावं. असं जे.आर.डी. टाटांनी कमर्शियल डायरेक्टरला लिहिलेला मेमो आज सुद्धा आमच्याकडे ऑफिस कॉपी आहे त्याची. क्या बात. म्हणजे किती सूक्ष्माती सूक्ष्म ही मोठी लोक विचार करतात याचं हे अतिशय ज्वलंत उदाहरण आहे. आणि हेच एक्झॅक्टली सगळं रतन टाटांच्या मध्ये होतं. पण त्यांची बघायची, जिथे जे.आर.डी.ची दृष्टी थांबली कदाचित त्याच्या पुढे त्यांची दृष्टी बघायची होती. म्हणून ते आज म्हणजे लार्जर दॅन लाईफ जर व्यक्तिमत्व आजच्या काळातलं जर कोणी असेल तर ते फक्त रतन टाटा आहे. योगेशजी, त्यांच्या या सगळ्या टप्प्यांमध्ये बोलत असताना आता आपण साधारणपणे 90चं दशक झालं, 2000चं दशक झालं आणि त्याच्या पुढे येत चाललेलो आहोत. यातल्या दोन घटनांबद्दल मला, त्यातल्या एकाचा उल्लेख तुम्ही मगाशी केला, पण 2 घटना, त्यातली एक आहे ती एक दुर्दैवी राष्ट्रीय घटना होती पण ज्याचा संबंध टाटांशी होता, आणि दुसरी घटना ही टाटा ग्रुपशी संबंधित होती. वस्तुतः काही गोष्टी मी टाळणार होतो मुलाखतीसाठी, मात्र अशा निमित्तानं आपल्याला सगळ्यांचा आढावा घेता येतो. इंदिरा गांधींचा आढावा घेत असताना आणीबाणीचा उल्लेख होणार नाही असं होणार नाही. भाजपचा किंवा वाजपेयींचा उल्लेख करत असताना 90चं दशक आणि बाबरीचा उल्लेख होणार नाही असं होणार नाही. त्यामुळे मी तो घेतो, हे कृपया समजून घ्या. एक म्हणजे 26/11चा हल्ला, ताजचं झालेलं नुकसान. ताजवरचा हा हल्ला टाटा ग्रुपच्या एका प्रॉपर्टीवरचा हल्ला नव्हता. तो आम्ही मुंबईकर म्हणून आम्हा मुंबईकरांवरचा, भारतीय म्हणून आमच्या भारताच्या पहिलं पंचतारांकित हॉटेलवरचा तो हल्ला होता. त्यामुळे तो आम्हा सगळ्यांना दुखला. त्याबद्दल तर सांगा की त्यावेळी टाटा समूह कसा विचार करत होता, रतन टाटा कसा विचार करत होते. अनेक त्याच्याबद्दलच्या परिकथा आता बनलेल्या आहेत की ते सगळं झालं तर रतन टाटांनी हॉटेलमधल्या लोकांची तर काळजी घेतलीच, पण हॉटेलच्या बाहेरच्या लोकांसाठी पण आपण काही केलं पाहिजे का, जे बाहेर स्टँडर्ड होते वगैरे, त्याही बाबतीत बोललं. तो एक मुद्दा. आणि दुसरा थोडा नाजूक मुद्दा तो म्हणजे जेव्हा लिडरशिप स्थित्यंतराचा मुद्दा आला होता टाटांमध्ये, त्यावेळी सायरस मिस्त्री या प्रकरणाचा एक ताण तयार झाला होता. टाटांच्या भूमिकेबद्दल टीका झाली होती. या 2 गोष्टींबद्दल, 26/11 आणि सायरस मिस्त्री. प्रसन्न, 26/11चा साक्षीदार मी आहे. जे कोणी वाचलेले त्याच्यामधला मी एक आहे. कारण 27/11ला आमच्या टाटा स्टीलची हाफ इयरली फायनान्शियल रिझल्टची मीटिंग, बोर्ड मीटिंग ही ताजमध्ये होणार होती. बरं. आणि आमचे 4 डायरेक्टर्स ऑलरेडी ताजमध्ये येऊन राहिलेले होते. बरं. आणि त्याच्यातले एक डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर जे ऑलमोस्ट 2 रात्र तिथे होते. आणि प्रत्येक म्हणजे ते फायरिंग सुरू होण्याच्या अगोदर 2 मिनिटं मी फक्त तिथून बाहेर पडलेलो होतो. बरं. आणि त्यामुळे प्रत्येकाचे खोली नंबर्स वगैरे वगैरे मला माहिती होते. बरं. पहिलं माझ्यावरती टास्क हे होतं की बाबा रे, ह्या 4ही जणांना सुरक्षित बाहेर काढ. ते बाहेर काढण्यात आलं. दुसरं, मीडियाला कुठेतरी कंट्रोल करा. कारण मीडिया हे सतत रनिंग कॉमेंट्री देत होतं. तुम्ही रिपोर्टिंग करा, क्रिकेटची रनिंग कॉमेंट्री बॉल टू बॉल करू नका. बरं. तिसरं, सर्वात महत्वाचं म्हणजे हे सगळं शमल्यावरती ज्यावेळेस आतमध्ये काही लोकांना सोडलं, त्यावेळेस प्रसंग एवढा विदारक होता की मी त्याचं वर्णनही करू शकत नाही. फक्त एक पासिंग रेफरन्स म्हणून देतो की अनेक छिन्न विछिन्न प्रेत आम्ही बघितली. आणि टाटांचं मन हे अतिशय व्यथित झालेलं होतं, अतिशय व्यथित. आणि ते आणि कृष्णकुमार हे त्यावेळेस तत्कालीन मॅनेजिंग डायरेक्टर होते. ते 2 जणांनी ज्यावेळेस राऊंड मारली, त्यावेळेस माहिती असेल तुला की बडे बडे शहरों में ऐसे छोटे छोटे वगैरे वगैरे वगैरे. तर ह्या सगळ्या गोष्टींकडे टाटांनी अत्यंत धीरोदात्तपणे बघितलं. अतिशय व्यथित झालेले होते. ओके. पण राजा कधी रडत नसतो म्हणून त्यांच्या डोळ्यातून अश्रू कधी नाही बघितली आम्ही. पण त्यांनी एक शपथ घेतली आणि नुकसान अतोनात झालेलं होतं, प्रचंड नुकसान झालेलं होतं. ओके. पण त्यांनी एक शपथ त्या दिवशी घेतली
की जे ताज कालचं होतं हम्म. त्याच्यापेक्षाही सुंदर ताज मी करून दाखवेन. क्या बात आहे. म्हणजे जे आपण म्हणतो ना फिनिक्स पक्षी, की तो स्वतःच्या राखेतून पुन्हा जन्म घेतो, हो, तसा हो. मिस्टर टाटांनी त्या राखेतून ताजचा पुनर्जन्म केला. हम्म. आणि तो असा केला की आज सुद्धा जर ती बॉलरूम मध्ये तर सर्वात भयानक खच पडलेला होता. हो. बॉलरूमच्या मध्ये तिथे मोठे खांब आहेत. हो. ते खांब अतिशय हो. डॅमेज झालेले होते. हम्म. आणि त्या खांबांना आज जर जाऊन बघितलं तर सोन्याचा मुलामा दिलेला आहे. हम्म. म्हणजे आपण हे अशा प्रकारची वर्णनं ही कुठल्या तरी शेखचा महाल, काय त्याचं टॉयलेट सुद्धा सोन्याचं आहे वगैरे अशा गोष्टी हो, हो. आपण ऐकतो. हम्म. आणि त्या भाकड कथा नसतात, कारण त्याचे हो. हल्ली फोटो सुद्धा येतात. हो. पण तसा सोन्याचा मुलामा दिलेला आणि आहे त्याच्यापेक्षा अतिशय सुंदर केलेला ताज हो. आपण बघ. आणि त्याच ताजनी हो. टाटांनी पैशाची तमा न बाळगता कोविडमध्ये सगळ्या डॉक्टर्स आणि नर्सेसना 2 वर्ष फुकट राहण्याची सोय केलेली होती. खरं खरं. आज कुठलं इंडस्ट्रियल हाऊस आणि याच्या व्यतिरिक्त 1,500 कोटी सरकारला दिलेले होते. हो. आज कुठलं इंडस्ट्रियल हाऊस आहे की त्यांनी ह्या देशाकरता एवढा त्याग केला. हो. त्यामुळे हा एक फार मोठा त्यांना सेटबॅक, पण त्याच्यामधूनही त्यांनी ते पुढे गेले. आणि एक स्टोरी आहे ती खरी आहे की पाकिस्तानला टाटाकडून काही कार्स पाहिजे होत्या, त्यांनी स्पष्टपणे नकार दिला. आणि त्यामुळेच मला आठवत आहे की सामनानी, बाळासाहेब ठाकरे होते त्यावेळेस साहेब, सामनानी त्यावेळेसचा अग्रलेख त्या दिवशीचा हा फ्रंट पेज वरनं कॅरी केलेला होता. आणि मग त्याचं लिंक नॉर्मली जे एडिट पेजला असतं तिथे गेलेलं होतं. आणि त्याचं मोठं कटआउट विथ मिस्टर टाटांचा पूर्णाकृती फोटो, हे त्यांनी असं 18x12 वगैरे असं मोठं कटआउट त्यांनी केलेलं होतं. आणि मला बॉम्बे हाऊस सिक्युरिटीने विचारलं की साहेब ते खालती लोक आलेले आहेत, ते विचारता आहेत हे कुठे लावायचं. तर मी त्यांना सांगितलं, म्हटलं हे बघा मिस्टर टाटांना आत्मस्तुती वगैरे काही आवडत नाही, आणि बॉम्बे हाऊसच्या जो काही फुटपाथ आहे त्याच्यावरती तर आम्ही अजिबात लावू देणार नाही, तुम्ही समोर लावा. तर समोर जे इलेक्ट्रिक पोल आहे बॉम्बे हाऊसच्या मेन गेटच्या तिथे त्यांनी ते 18x12 मोठं कटआउट लावलेलं होतं. टाटांचं अभिनंदन करणारा तो बोर्ड होता. बरं बरं. पुढच्या स्टोरीकडे मी येतो, विच इज सायरस मिस्त्री. हो. सायरस मिस्त्री ही स्टोरी अशी आहे की टाटा आणि सायरस मिस्त्री ही पहिली 2 वर्ष अतिशय चांगली रिलेशन्स होती. विसंवाद सुरू झाला तो 3ऱ्या वर्षापासून. आणि बेसिकली सायरस मिस्त्रीना, पुन्हा मी सांगतो की मी कोणाची बाजू घेत नाही आहे, पण मिस्टर टाटांचं ज्या पद्धतीने ग्रूमिंग करण्यात आलं, आणि सायरस मिस्त्रींचा टेकओव्हरचा काळ म्हणजे 2012 डिसेंबरला टाटा रिटायर झाले, 28 डिसेंबर 2012. 2013, 2014, 2015 आणि 2016 24 ऑक्टोबरला त्यांना काढून टाकण्यात आलं. म्हणजे 3 वर्ष 9 महिने आणखीन काही दिवस, एवढाच त्यांचा काळ. याच्यामधली पहिली 2 वर्ष तर त्यांना हा टाटा उद्योग समूह एवढा मोठा झालेला आहे की त्याच्यामध्ये त्यांना स्वतःला एस्टॅब्लिश करण्यामध्ये, तो बिझनेस काय हे सांभाळण्यामध्ये, आकलन करण्यामध्येच पहिली 2 वर्ष गेली. आणि ज्या पद्धतीने टाटांचं ग्रूमिंग झालं ते 10 वर्षाचं ग्रूमिंग होतं, 22 वर्षाचं ग्रूमिंग होतं, त्याच्यानंतर ते एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर झाले. तो वेळ, तो स्पॅन सायरस मिस्त्रीला मिळाला नाही. बरं. म्हणजे एखादा ड्रायव्हर काल ड्रायव्हिंग शिकायला लागला आणि आज त्याला सांगितलं की चल डायरेक्ट 5वा गिअर पाड, आणखीन 150च्या बरोबर ओके 150च्या गतीने कार चालव, असं ते सायरस मिस्त्रींच्या बाबतीत झालं. बरं. सायरस मिस्त्रीचे आणि माझे सुद्धा अतिशय वैयक्तिक संबंध होते. आणि त्याच्यानंतर काही विसंगती सुरू झाल्या. सायरस मिस्त्रीचा प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक कंपनीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. सायरस मिस्त्रीच्या काळामध्ये फक्त एकच टाटा मोटर्सचं नवीन मॉडेल आलं.
आणि मग वारंवार खटके ओढायला लागले हा. की अरे बाबा, आजच्या काळामध्ये हम्म. दर 3 महिन्याला नवीन मॉडेल आलं पाहिजे, दर 4 महिन्याला नवीन मॉडेल आलं पाहिजे, तरच हो, आपण त्या हो. स्पर्धेत कुठेतरी टिकून राहू. हो. तर ह्या गोष्टी वारंवार सांगून सुद्धा होत नव्हत्या. बरं. आणि ऍट द सेम टाइम कुठेतरी सायरस मिस्त्रीचा असा एक कल सुद्धा होता की टाटाची जी माणसं आहेत, जी टाटा निष्ठ माणसं आहेत, हो. हे जोपर्यंत इथे आहेत तोपर्यंत बरं. आपल्याला संपूर्ण आपलं राज्य बसवता येणार नाही. आजकाल ही कॉर्पोरेट लाईफमध्ये ट्रेंड झालेली आहे की जो माणूस येतो तो त्याची स्वतःची कंपनी किंवा म्हणजे आजूबाजूची माणसं फॉर्म करतो. ओके, हो. ही ट्रेंड आहे, हे सत्य नाकारू शकत नाही. पण याचा अर्थ असा नाही की जी जुनी जाणती माणसं आहेत अगदी त्यांना दुखवा, त्यांचा अपमान करा, त्यांना साईडलाईन करा. हे जेव्हापासून व्हायला लागलं ना, म्हणजे हे ट्रान्झिशन मध्ये मी बघितलेले जे.आर.डी. टाटा टू रतन टाटा. रतन टाटांनी कधी जुन्या माणसांना दुखवलं नाही. उलट मी आज मुलाखतीत आणि याच्या अगोदर सुद्धा जाहीररित्या सांगितलेलं होतं की मी जर आज काही असेल तर ते केवळ एका माणसामुळे, त्यांचं नाव होतं शेरोक अर्देशीर सभावाला. हे संपूर्ण टाटा ग्रुपचे डायरेक्टर पब्लिक रिलेशन्स होते आणि आमच्या टाटा स्टीलचे व्हाईस चेअरमन होते. आणि बोलावं कसं, इंग्रजी ड्राफ्टिंग कसं करावं, म्हणजे आज जर मी ड्राफ्टिंग मध्ये कोणाला, अनफॉर्च्युनेटली आता स्टेनोग्राफी हा प्रकारच राहिलेला नाही, पण मी कॉमा आणि सेमिकॉलनचं सुद्धा ड्राफ्टिंग मध्ये सांगतो. ओके, म्हणजे डिक्टेशन देत असताना. तर रतन टाटा, नानी पालखीवाला काय किंवा सभावाला काय, सुनावाला काय, हे जे जे.आर.डींचे लॉयल होते, ह्या लोकांना कधी ते आपल्या रूम मध्ये बोलवायचे नाहीत. अच्छा. रतन टाटा हे कायम त्यांच्या रूम मध्ये जायचे, त्यांच्या केबिन मध्ये जायचे. अच्छा. आणि त्यांना भेटायचे. म्हणजे इतका त्यांनी ह्या सगळ्यांच्या बद्दल प्रश्नच नाही, आदर ठेवलेला होता. ओके, हे कुठेतरी करण्यामध्ये सायरस मिस्त्री कमी पडला. बरं बरं. वी ऑलवेज से दॅट इफ यू रब समवन ऑन द राईट साइड then you can satisfy his ego. Yeah. But if you rub him on the wrong side, then you know what can happen. सायरस मिस्त्रीच्या बाबतीत कुठेतरी थोडंसं हे झालेलं होतं आणि त्यामुळे जे टाटा लॉयलिस्ट होते त्यांची एका पाठोपाठ एक मिस्टर टाटांच्याकडे कंप्लेंट जायला लागल्या अबाउट हिज बिहेवियरल ॲटिट्यूड चेंज वगैरे वगैरे वगैरे. आणि मग त्याचा सगळ्याचा परिणाम जो फायनली त्यांना दिसायला लागला तो केवळ बिहेवियरल वरून नाही, तर त्याचा तुमच्या बॅलन्स शीट वरती जो परिणाम दिसायला लागला, अनेक लोक सोडून गेली, अनेक चांगले हँड्स सोडून गेले, अनेक चांगल्या हँड्सना बाजूला करण्यात आलं सोयीस्कररित्या. मग तुमच्या बॅलन्स शीट वरती जो परिणाम दिसतो, बरोबर, तो ज्यावेळेस मिस्टर टाटांना दिसला त्यावेळेस त्यांचा खटका जास्त वाढला. आणि यामुळे अतिशय दुर्दैवाने सायरस मिस्त्रीला शेवटी त्यांना काढायला लागलं. त्याच्यानंतर सुद्धा मी एक गोष्ट सांगतो आहे की जी कुठेही मीडियामध्ये आलेली नाही, की ज्यावेळेस त्यांनी असा निर्णय घेतला की एन चंद्रशेखरला आपण चेअरमन करायचं, तर एन चंद्रशेखरला चेअरमन केल्यानंतर त्यांच्यावरती पारशी समाजाचा प्रचंड रोष आला. का तर तुम्ही एका नॉन पारशी माणसाला इथे येऊन बसवलं. मिस्टर टाटांनी एवढं सांगितलं की हे बघा असं आहे, टाटा इज अ प्रोफेशनली मॅनेज ग्रुप. ही काही काँग्रेस नाही की माझ्या नंतर माझा मुलगाच बसला पाहिजे वगैरे वगैरे वगैरे. ओके, सो एनीबडी हू इज केपेबल अँड हू हॅज दॅट फोरसाइट, दॅट विजन टू ड्राईव्ह द एंटायर ग्रुप कॅन बिकम द चेअरमन. मग तिथे तो पारशीच असला पाहिजे किंवा हाच असला पाहिजे किंवा तोच असला पाहिजे हे मी बघणार नाही. एनी प्रोफेशनल ग्रुप विल नॉट सी दिस. आणि त्यामुळे त्यांना पारशी समाजाचा सुद्धा रोष घ्यायला लागलेला होता. सो पण त्यांनी
तो निर्णय अतिशय ठामपणे घेतला. बरोबर आहे. आणि सायरसच्या बाबतीत सुद्धा केवळ टाटा, मिस्टर टाटा स्वतः हयात होते म्हणूनच सायरसला काढण्याची ते हिंमत दाखवू शकले. ती हिंमत इतर कोणामध्ये झाली नसते. बरोबर आहे. कारण सायरसला इतर अनेक पारशी ग्रुपचा प्रचंड मोठं बॅकिंग होतं. त्याच्यामध्ये नसली वाडियाचं फार मोठं बॅकिंग होतं. बरं. त्यामुळे सायरस मिस्त्रीला आणि दुसरी गोष्ट 16.80% टाटा सन्सचे शेअर याच्यावरती तो कसाही नाचू शकला असता. ह्या सगळ्या फॅक्टर मध्ये त्याला काढणं हे फार अतिशय स्किलफुल आणि आपण म्हणतो ना दुखऱ्या जागेचं ते नाजूक जागेचं ते दुखणं होतं. तसं ते होतं. शेवटी त्यांनी तो कटू निर्णय घेतला आणि पचवला. म्हणजे शिवानी जसं ते विष पचवलं तसं ते त्यांनी विष पचवलं. बरं. योगीजी आपण मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यात अगदी अर्थात हा महत्वाचाच मुद्दा आहे आणि त्यावेळी प्रचंड टीका इनफॅक्ट म्हणजे आता वर्णनच आपण करतोय म्हणून काही प्रमाणात तिथली टीका अशी सुद्धा होत होती की शेवटी नवीन रक्त आहे, खटके उडणार, ट्रेनचा ट्रॅक बदलतोय, खडखडाट होणार, टाटांनी सगळीकडे लक्ष घालायलाच पाहिजे असं नाही. आणि मी तुमच्या लक्षात आणून देऊ इच्छितो हा तोच काळ होता जेव्हा नारायण मूर्तींकडे सुद्धा लिडरशिप चेंज होता आणि तिथे सुद्धा असाच प्रकार घडला. आणि त्यामुळे इंडियन कॉर्पोरेट मधली ही वयोवृद्ध ज्येष्ठ भीष्म पितामह मंडळी पुढे येऊ देणार आहेत की नाही पण तो पूर्ण वेगळा वादाचा विषय. पण या निमित्तानं तुम्ही काही गोष्टी सांगितल्या ते फार महत्वाचं आहे, त्यामुळे गैरसमज टाळायला मदत होईल. मी आता शेवटच्या काही एखाद दोन प्रश्नांकडे जातोय. त्यातला एक भाग म्हणजे टाटा नंतर त्यांनी ऍक्टिव्ह गोष्टीमधून बाहेर आले, टाटा समूहाचे आणि ट्रस्टवरती वगैरे तर ते होतेच, पण त्याशिवाय सुद्धा त्यांनी एक नवीन रोल सुरू केला आयुष्याच्या या उत्तरार्धामध्ये. तो म्हणजे स्टार्टअप कंपन्यांसाठी, स्टार्टअपसाठी तरुणाईच्या मागे उभं राहणं. लोकांना सायरस मिस्त्री प्रकरण दिसत असेल पण लोकांना हे माहित नसेल की भविष्यातले अनेक मालक सुद्धा टाटांनी घडवले, ते म्हणजे त्याच्यात त्यांनी इन्व्हेस्ट करून. चीन मधल्या शाओमी मधला इन्व्हेस्टमेंट असो नाही तो भारतातल्या स्टार्टअप मध्ये असो, टाटांचे त्याच्यात शेअर होते आणि नव्या लोकांना ते इतकं सोपं होतं की आता म्हणजे टाटा निधनानंतर जेव्हा त्यांच्या अंतिम संस्कारासाठी लोक आले होते त्याचं काही रिपोर्टिंग मी वाचत होतो सर, योगेश सर, त्याच्यात काही स्टार्टअप कोणी हैदराबाद मधून आले, कोणी दिल्ली किंवा उत्तर प्रदेश मधून आलो की मी माझी कन्सेप्ट घेऊन येणार होतो आणि मला भेट मिळणार होती पण ती मिळू शकली नाही वगैरे. सो याबद्दल काय सांगा, रतन टाटांच्या उत्तरार्धातला स्टार्टअप बद्दलचं प्रेम. ओके, पहिली गोष्ट म्हणजे रतन टाटा यांनी अध्यक्षपद सोडल्यानंतर ते एल्फिन्स्टन हाऊस या बिल्डिंग मध्ये म्हणजे जी बॉम्बे हाऊसच्या मागची बिल्डिंग आहे तिथे बसायचे. बरं. म्हणजे ते चेअरमनचं केबिन सुद्धा त्यांनी स्वतः करता ठेवलेलं नव्हतं, एवढा त्याग त्यांनी केलेला होता. आणि बॉम्बे हाऊसला ऍज अ चेअरमन एमिरेटस म्हणून ते सुरुवातीला काही मिटिंग्सला आले, त्याच्यानंतर ते मिटिंगला येणं सुद्धा टाळायचे. अॅन्युअल जनरल मिटिंगला सुद्धा ते कधीही आले नाहीत. ओके, कारण मी चावे आता त्याच्या हातात दिलेले आहेत, ही विल ड्राईव्ह. ओके, आणि त्याच्यानंतर त्यांनी 2 गोष्टींमध्ये खूप प्रामुख्याने लक्ष दिलं. पहिली गोष्ट म्हणजे टाटा ट्रस्ट. टाटा ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी विदिन फ्यू मंथ्स वाराणसीला हॉस्पिटल बांधलं, कॅन्सर हॉस्पिटल. ओके, आणि त्यांच्या लोकार्पणाकरता म्हणून स्वतः मोदी उपस्थित राहिलेले होते. त्याच्यातला पॉलिटिकल भाग सोडून द्या तुम्ही, पण टाटानी ते काही महिन्यामध्ये करून दाखवलं. सर्वात पहिली गोष्ट त्यांनी एज्युकेशन करता केलं आणि त्यांची अशी संकल्पना होती की कॅन्सर म्हणजे मधुमेह आणि कॅन्सर या दोनची कॅपिटल ऑफ द वर्ल्ड इज इंडिया. तर हे कशा रीतीने आपल्याला कमी करता येईल. बरं. आणि म्हणून त्यांची संकल्पना अशी होती की प्रत्येक स्टेट मध्ये जाऊन एक कॅन्सर हॉस्पिटल तिथे उघडायचं. म्हणजे त्यांच्या अंत्ययात्रेच्या अगोदर एनसीपीए मध्ये आम्ही ज्यावेळेस जमलेलो होतो त्यावेळेस संघाचे खूप वरिष्ठ अधिकारी आलेले होते आणि त्यांनी वर्णन करताना असं सांगितलं की रतन टाटा हे सद्गृहस्थ असे होते की त्यांनी मला विचारलं कि मैं क्या करूं अभी और कंट्री के लिए, क्या करूं आप बताइए हमें, आप पथदर्शक होइए, आप मार्गदर्शक होइए. बरं. तर आतापर्यंत जे कॅन्सरचं जे स्टॅटिस्टिक्स आहे ना त्याच्यामध्ये सर्वात जास्त जर पेशंट कुठून येत असतील तर ते नॉर्थ ईस्ट, ज्याला मी फार ईस्ट म्हणतो. ओके,
हो. त्याच्यावरती आता त्यांनी एक रिसर्च सेंटर उघडलेलं आहे. ही गोष्ट बरं. बाहेर कुठेही माहिती नाही. कारण टाटाची एक गोष्ट लक्षात ठेव, फिलॉसॉफी अशी आहे की आपण काम करायचं आणखीन गप्प बसायचं. त्याचा उगाच ढोल ताशे बडवायचे नाहीत. हो. नाहीतर काही लोकांची सवय उलटी असते, काम छोटं करतात पण पेजभर जाहिरात करतात, हो. पानभर जाहिरात करतात. असं टाटानी कधीच केलेलं नाही. बरं. तर त्याच्याकरता म्हणून मग चांगल्यातलं चांगलं स्टेट कुठलं, हो. तर ते आसाम. हम्म. म्हणून आसामला त्यांनी कॅन्सर रिसर्च हॉस्पिटल आणि वगैरे 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 हे बांधलं. खरं. तसंच ज्या वेळेस टाटा स्टीलला 100 वर्ष झाली त्यावेळेस ऍडव्हर्टिजमेंटवरती, फुल पेज ऍडव्हर्टिजमेंटवरती पैसा न खर्च करता 100 कोटीचा निधी सेपरेट ठेवला आणि त्याच्यामधून कलकत्त्याला टाटा कॅन्सर हॉस्पिटल बांधलं. म्हणजे हा दृष्टिकोन, हा त्यांचा दृष्टिकोन होता. अर्थात. आणि त्याच्यामध्ये त्यांनी डेडिकेट केलं, एज्युकेशन मध्ये डेडिकेट केलं, विमेन एम्पॉवरमेंट मध्ये त्यांनी डेडिकेट केलं स्वतःला. आणि दुसऱ्या बाजूला ही बिकेम अ फंड मॅनेजर. आणि त्याला ते म्हणजे एखाद्याचा जर कॉन्सेप्ट खूप पटला, फॉर एक्झाम्पल अर्जुन देशपांडे ठाण्याचा हा नागरिक आहे आणि तो 18 वर्षाचा सुद्धा नव्हता. ज्यावेळेस त्यांनी ती जेनेरिक मेडिसिन्स द्यायला सुरुवात केली आणि ती तो घरोघरी पोचवायचा, आणि ती कॉन्सेप्ट मिस्टर टाटांना अतिशय आवडली. टाटांनी स्वतःनी त्याला बोलून घेतलं आणि त्याला ते एनकरेजिंग कॅपिटल म्हणायचे. म्हणजे त्याच्यामध्ये अशी काही 2 कोटी 5 कोटी 10 कोटी वगैरे इन्व्हेस्टमेंट नाही केली, नाममात्र असेल जी काही केली ती. खरं. पण एकदा रतन टाटांनी इन्व्हेस्टमेंट त्याच्यामध्ये केली म्हटल्यानंतर त्याचा जो लाऊड इम्पॅक्ट व्हायचा की 100 लोकांची लाईन त्यांच्या ऑफिसच्या बाहेर लागायची, अरे माझे घे पैसे, अरे माझे पैसे घे, मी लावायला तयार आहे. अशा रीतीने त्यांनी अनेक स्टार्टअप्सना प्रचंड फार मोठ्या प्रमाणात एनकरेजमेंट केलं. आणि त्याची फळं आज म्हणजे त्याची दृश्य फळं जी काही आहेत ती आपल्याला आज दिसू लागलेली आहेत. आणि मला वाटतं की त्यांचं सोशल कॉन्ट्रीब्युशन हे खूप आहे की जे जयंत टाटांनी, जमशेदजी टाटांनी सांगितलेलं होतं, व्हॉट कम्स फ्रॉम सोसायटी शुड गो बॅक टू द सोसायटी. सो ही ऑलवेज यूज टू से, अँड विच इज व्हॉट आय फॉलो हिम ब्लाइंडली. ओके, मला त्या बाबतीत कोणी अंधभक्त म्हणून टोमणा मारला तरी सुद्धा चालू शकेल. बट now it is time for us to give back something to the society. एवढी वर्ष सर्व्हिस केल्यानंतर त्यांच्याकडनं जे काही नॉलेज मिळालेले, जे काही एक्सपिरियन्स मी कमवलेला आहे, ते आता कुठेतरी सोसायटीला परत करायचं. आणि याच्या दृष्टीने मी एकच छोटा सांगतो की आपल्या संपूर्ण खेडेगावामध्ये 78% भारतीय आज सुद्धा खेडेगावात राहतं. त्याच्याकरता काय करता येईल आणि त्यांचं लिंकेज, कारण मी मार्केटिंग, ऍडव्हर्टायझिंग, ब्रँडिंगचा माणूस असल्या कारणाने त्यांचं पॅकेजिंग कसं करता येईल, त्यांची सप्लाय चेन कशी आपल्याला चांगली करता येईल, स्ट्रॉंग करता येईल, याच्याकरता मी आता काम करतो आहे. योगीजी, शेवटचे 2 प्रश्न आहेत. त्यातला शेवटचा एकदम समारोपाच्या प्रश्नाच्या पूर्वीचा एक प्रश्न म्हणजे, या सगळ्यामध्ये टाटा ग्रुपचं एक बायबल आहे आणि ते फार लोकांना माहित नसेल. आणि त्याच्यावरती म्हणजे एका ठिकाणी तुम्ही तो किस्सा असा सांगितला की रतन टाटा काहीतरी प्रवासाला निघाले बहुधा बॉम्बे हाऊस मधून आणि गाडी थांबून ते चालत परत आले आणि तुम्ही त्यांना विचारलं काय झालं आणि ते म्हणाले की बायबल विसरलो. तर ते टाटा ग्रुपचं बायबल हा काय प्रकार? ओके, हे टाटा ग्रुपचं नाही, प्रत्येक टाटा कंपनीचं बायबल आहे. अच्छा. ओके, आणि तो प्रसंग असा आहे की ही पोस्ट JRD टाटा, बट बिफोर 1998. आणि ती गोष्ट अशी आहे की मी त्यांना सी ऑफ केला, ओके बाय बाय सगळं केलं. आणि आमच्या बोर्ड अॅन्युअल जनरल मीटिंग्स ह्या कायम बिर्ला मातोश्री सभागृहामध्ये होतात. किंवा व्हायच्या प्री कोविड मध्ये वर्षानुवर्ष. आणि त्याला अगदी लागून बॉम्बे हॉस्पिटल आहे. आणि त्या बॉम्बे हॉस्पिटलच्या मेन गेटच्या तिथे किंवा बिर्ला मातोश्रीच्या मेन गेटच्या तिथे मी त्यांना बाय बाय केलं. 95 वगैरेची गोष्ट असेल माझ्या अंदाजाप्रमाणे, 94-95 सालची. बरं. आणि तो राईट टर्न घेतात
तो राईट टर्न घेतला तर मेट्रोवरनं जो आपल्या हुतात्मा चौकाकडे रस्ता जातो त्याला तो रस्ता मिळतो आणि तिथून मग राईट घेऊन हुतात्मा चौक आणि बॉम्बे हाऊस. आणि ती गाडी राईड घेऊन पुढे गेली. त्यांनी बॉम्बे हॉस्पिटल पार केलं आणि मी त्या कॉर्नरला जाऊन त्या गाडीला बघत होतो, फॉलो करत होतो. आणि मला ती गाडी पुढे गेल्यानंतर अचानक थांबली. मिस्टर टाटा हे खूप उंच होते, 6 फूट 3 इंच, त्यामुळे ते कायम पुढे बसायचे, ड्रायव्हरच्या बाजूला बसायचे, पण त्यांना ती लेग स्पेस मिळायची. अचानक ते उतरलेत, आणखीन ते परत पाठीमागे येत आहेत. सो मी ताडताड चालत पुढे गेलो आणि त्यांना विचारलं की सर, व्हॉट कॅन आय डू फॉर यू? ही सेड, यू नो दॅट थिक बायबल, आय हॅव फॉरगॉटन. ते बायबल म्हणजे व्हेरिएशन बुकलेट असतं. अच्छा. त्याच्यामध्ये 1907 सालची कंपनी सुरू झाली तेव्हापासूनच असे डिव्हिडंड स्टॅटिस्टिक्स, प्रॉफिट अँड लॉस स्टॅटिस्टिक्स वगैरे वगैरे वगैरे, नंबर ऑफ एम्प्लॉईज प्रत्येक वर्षाचे किती होते, असे सगळे बारकावे त्याच्यामध्ये. दर वर्षाचं 1910 सालापासून आम्ही डोनेशन्स किती दिलेली आहेत, गेल्या वर्षी किती दिली आहेत, त्याच्या गेल्या वर्षी किती दिलेली आहेत, असं सगळं स्टॅटिस्टिक्स असतं. आणि अर्ध्याहून अधिक प्रश्न जे असतात ना, ते त्या बायबलमध्येच लिहिलेले असतात, ज्याला आम्ही व्हेरिएशन बुकलेट म्हणतो. तर ही सेड की आय हॅव फॉरगॉटन दॅट अँड दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मी. आणि ते अतिशय चांगल्या प्रकारे त्याचं संवर्धन करायचंय. मग पुढे ते 10 वर्षानंतर आमच्या TMTC मध्ये जायचं, टाटा मॅनेजमेंट ट्रेनिंग सेंटर मध्ये आर्काइव्ह आहे, तिथे जायचं ते. तर आय वॉन्ट दॅट. आणि त्याच्यावरती प्रत्येक डायरेक्टरचं नाव लिहिलेलं असायचं, एम्बॉस केलेलं असायचं गोल्डन वर्ड मध्ये, तर रतन टाटा. तर म्हटलं सर, डोंट वरी, आय विल सी टू इट दॅट यू गेट इट टुमॉरो. आणि मी तिथून स्टेजवरती गेलो. स्टेजवरती आवराआवरी चाललेली होती. मी माझ्या एका कलिगला सांगितलं, हे बघ, हे रतन टाटांचं आहे ना, हे माझ्याकडे दे. मी बॉम्बे हाऊस मध्ये गेलो, ते माझ्या ड्रॉवर मध्ये लॉक करून ठेवलं. आणि नेक्स्ट डे सकाळी 10 वाजता ते त्यांचा एक एक्झिक्युटिव्ह असिस्टंट होता, त्याचं नाव राजीव दुबे. त्याला ते सांगत होते, यू नो, यस्टरडे आय हॅव सीन समवन अँड आय हॅव आस्क्ड हिम दॅट कॅन यू गिव्ह मी दॅट बायबल. आणि ते असे टर्न झाले आणि माझ्या हातामध्ये ते व्हेरिएशन बुकलेट होतं, ज्याच्यावरती रतन टाटा गोल्डन वर्ड्स मध्ये नाव एम्बॉर्स केलेलं होतं. आणि ऍक्च्युली खऱ्या अर्थाने त्या दिवसापासून योगेश जोशी हे नाव त्यांच्या डोक्यामध्ये रजिस्टर झालं. त्याच्या अगोदर सुद्धा आय एम वन ऑफ द विटनेसेस, फ्यू विटनेसेस, की जे आज हयात आहेत. आणि 1991 साली ज्यावेळेस त्यांनी टाटा ग्रुपची चेअरमनशिप घेतली, त्यावेळेचा त्यांना शेक हँड करतानाचा फोटो आज सुद्धा माझ्या जवळ आहे. सो पण 1994 सालापासून किंवा 95 सालापासून जेव्हापासून हा किस्सा घडला, तेव्हापासून त्यांच्या डोक्यामध्ये योगेश जोशी हे नाव रजिस्टर झालं. अर्थात असे आयुष्यात आपल्या काही क्षण येतात आणि आपल्याला तेजाळून टाकतात, आपल्याला सुद्धा त्या तेजाचा लाभ होतो. मला शेवटच्या प्रश्नाकडे येण्यापूर्वी फक्त एक वाया प्रश्न घेऊन मी त्या प्रश्नाकडे येईल. या सगळ्या काळामध्ये हे खरं आहे की रतन टाटा कधी कॉर्पोरेट पार्टीज मध्ये रमले नाहीत. ते तुम्ही जसं म्हणाला तसं नंतर तर त्यांनी कोणत्याही मिटिंगलाही जाणं बंद केलं, तेव्हा माझा आता संबंध नाही, ज्यांना सोपवलं ते बघतील. पण या काळामध्ये असे कोणी राजकारणी, असे कोणी सेलिब्रिटीज की ज्यांच्याशी त्यांचा संपर्क आला, संबंध राहिला, त्यांना आवडणारं कोणी असेल की अरे हा राजकारणी, हा नेता, ही व्यक्ती, आणि त्यांच्या आयुष्याचा, म्हणजे हे इंडस्ट्री सगळं आम्हाला उद्योगपती रतन टाटा कळले, पण पर्सनल पातळीला असे कोणाशी कसे संपर्क होते? आपल्या आयुष्यात सुद्धा अशी आपली माणसं असतात, आयुष्यातली जमवलेली कमावलेली माणसं असतात, त्याबद्दल अगदी थोडक्यात. रतन टाटांना 2 व्यक्ती हे अतिशय आवडायच्या. त्याच्यातली पहिली व्यक्ती म्हणजे नरेंद्र मोदी अर्थात, आणि दुसरी गोष्ट त्याहीपेक्षा त्यांचे घनिष्ठ संबंध हे नितीन गडकरींच्या बरोबर होते. आणि ही यूज टू ऍडमायर नितीन गडकरी फॉर द वर्क दॅट ही हॅज डन, की ह्या माणसामध्ये विजन आहे. ओके. आणि ह्या 2 राजकारण्यांशी त्यांचे अत्यंत घनिष्ठ संबंध होते. म्हणजे शरद पवारांशी सुद्धा त्यांचे अतिशय घनिष्ठ संबंध होते आणि ते शेवटपर्यंत टिकलेले होते. शरद पवार त्या दिवशी येऊन स्वतः जातीने उपस्थित होते आणि त्यांना श्रद्धांजली वाहिली. तर हे जे असे 2-4 मोजके, आणि नवीन यंग ब्लड मध्ये तर मी अगदी
छातीठोकपणे सांगू शकेन की उद्धवपेक्षा राज ठाकरे हा त्यांना खूप आवडायचा. अच्छा. म्हणजे कारण अनेक बरं. आहेत, पण त्यांना तो स्पार्क राज ठाकरेमध्ये प्रचंड दिसला. हो, ते आणि घरी म्हणून गेले ते होते, स्वतः ते कृष्णकुंजावर गेले हो, होते. कृष्णकुंजावरती गेलेले होते. आणि मग त्याच्यानंतर तत्कालीन शिवसेनेचे एक मेंबर ऑफ पार्लमेंट, राज्यसभा, हळूच मला फोन केला आणि मला म्हणाले, अरे उद्धवजींच्या करता सुद्धा मीटिंग ऑर्गनाईज करणं त्यांची. अच्छा. सो आय हॅव डन ऑल दॅट. पण बरं. तरुण ब्लड मध्ये त्यांना महाराष्ट्रामध्ये जर बोलायचं झालं तर राज ठाकरे हे फार आकर्षित करायचे त्यांना. बरं. आणि नितीन गडकरी, शरद पवार यांच्याबरोबर त्यांचे मोदींचे हे अतिशय घनिष्ठ संबंध होते. बरं. मी योगेशजी आता शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतोय. एका पर्वापासून दुसऱ्या पर्वामध्ये भारतानंच प्रवेश केलेला आहे. एक काळ होता, लहानपणी ऐकायला यायचं की टाटा बिर्ला, असं ती जोडी झाली होती शब्दांची. आता त्या जोडीचं नाव आहे अदानी अंबानी. या काळाचं स्थित्यंतर रतन टाटांच्या संदर्भानं आपण कसं पाहता? आता ही नवीन मोठी उद्योग घराणी आहेत, एक पूर्ण वेगळं औद्योगिक समाजकारण, राजकारण, अर्थकारण आपण पाहतोय. तर या नव्या भारतातल्या या नव्या महाउद्योग घराण्यांच्या काळामधले रतन टाटांचं जाणं, हा संदर्भ पॉइंट घेऊन आपण शेवट करूया. 2 पर्व, टाटा बिर्ला, अदानी आणि अंबानी. टाटा बिर्ला जे पर्व होतं ना, याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे कुणावरतीही त्यावेळेस दाग धब्बा लागलेला नव्हता. दुसरी गोष्ट ही मी नाही पण माझ्या प्रिडिसेसर्सनी बघितली आणि त्यांच्याकडनं मी ऐकलेली आहे की टाटा आणि बिर्लांचे संबंध हे अत्यंत मधुर संबंध होते. बरं. म्हणजे त्यांनी असं सांगितलं की घनश्यामदास बिर्लाजी हे अनेकदा मिस्टर टाटांना स्वतःहून भेटायला यायचे. आणि मग मिस्टर टाटा त्यांना, आमचा ताजचा 4थ्या मजल्यावरती लंच रूम आहे जिथे ताज फूड सप्लाय केलं जातं, त्या डायरेक्टर्स लंच रूम मध्ये घेऊन जायचे आणि तिथे त्यांना लंच करायचे दोघे जण एकत्र. आणि दोघही जणांचे परस्पर भिन्न विचार होते, म्हणजे अगदी त्यांच्या राहणीमानापासून. ओके, म्हणजे घनश्यामदास बिर्ला म्हणजे हे टिपिकल धोतर जब्बा वगैरे असे, आणि वेरॅज मिस्टर जे.आर.डी. टाटा हे अतिशय सूट बुटेड व्यक्तिमत्व. बरं. बरं. आणि त्या काळात जर तुम्ही बघितलं तर टाटा किंवा बिर्ला याच्यावरती कुठलेही एलिगेशन्स नाहीत आणि त्या आज सुद्धा नाही आहेत. टाटावरती तर आज सुद्धा नाही आहेत. ओके. आणि टाटानी एक गोष्ट केली, म्हणजे टाटा हा धर्म आणि राजकारण याच्यापासून बाजूला राहिला. बरं. टाटांचं कधी तुम्ही असं ऐकलेलं नाही की टाटांनी 500 कोटी याला दिले, त्याला दिले, त्याला राजकीय फंडला दिले वगैरे वगैरे वगैरे, किंवा एखादं टेंडर मिळवण्याकरता म्हणून पैसे चालू घातलेले आहेत, हे टाटाच्या प्रिन्सिपल्स मध्ये नाही. बरं. अदानी अंबानींच्या वरती आज ते स्थित्यंतर झाल्यानंतर अशा आरोपांची राळ, किंवा हिंडेनबर्ग पासून सगळेजण जे आरोप करत आहेत, बरं, हे का करत आहेत? अंबानींची कधी, धीरूभाई अंबानींची कधी असा प्रत्येक, जसा तुम्ही बिर्लांचा सांगितला, बिर्ला जे.आर.डी., तसा रतन टाटा आणि धीरूभाई अंबानी सुद्धा समकालीन, समवयीन नसतील पण समकालीन तर नक्कीच होते. कधी काही संबंध आला, कधी त्यांच्यातली मैत्री किंवा कधी संपर्क? नाही, तसा काही फारसा हे नाही झालं. पण एक मात्र नक्की की ज्यावेळेस धीरूभाई गेले त्यावेळेस स्वतः मिस्टर टाटा त्यांना श्रद्धांजली वाहण्याकरता त्यांच्या घरी गेलेले होते. मात्र रतन टाटांचे आणखीन मुकेश अंबानींचे अतिशय घनिष्ठ संबंध होते. अच्छा. मग मुकेश अंबानींना ते अरे मुकेश करूनच हाक मारायचे, आणि म्हणजे ती एकेरी हाक असायची. आणि ती मी याच्यामध्ये मेड इन महाराष्ट्र जे झालेलं होतं, मेक इन महाराष्ट्र का मेड इन महाराष्ट्र, त्याच्यामध्ये एक स्टेज वरती ते दोघे जण आणि मोदीजी वगैरे वगैरे सगळे जण बसलेले होते. आणि एक सांगू जरूर इच्छितो की ज्यावेळेस म्हणजे अनेक स्टॉलवर्ड्स बसलेले होते फ्रॉम बिझनेस इंडस्ट्री, पण जेव्हा फक्त रतन टाटांना बोलायला निमंत्रित केलं गेलं त्यावेळेस संपूर्ण सभागृह उठलं आणि टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचं स्वागत केलं. आय थिंक याच्यावरनं त्या माणसाने आयुष्यात काय कमवलेलं आहे, किंवा ते गेले त्यावेळेस
हजारो लाखो एनसीपीएच्या बाहेर माणसं अशी उभी राहिलेली होती की ज्यांचा कधी आयुष्यात टाटांशी संबंध नव्हता. आणि आज मी हे शेवटी एक जाताना मुद्दामून गोष्ट सांगतोय की जी माझ्या एका लेखात सुद्धा येणार आहे उद्या. बरं. की मिस्टर टाटांचं पार्थिवाचं पटकन दर्शन व्हावं म्हणून मी फास्ट ट्रेननी गेलो त्या दिवशी. माझी गाडी नाही काढली आणि मी टॅक्सी मध्ये बसलो आणि त्याला फक्त एवढं सांगितलं चर्चगेटला की एनसीपीए लेके चलो. आणि मी पत्रकाराशी बोलत होतो, त्याला काही ब्रीफिंग देत होतो हिंदीमधून. तर ते टॅक्सी ड्रायव्हरने ऐकलं. आणि त्या एनसीपीएच्या गेटवरती जिथे टॅक्सी थांबली तो माणूस हिंदीतून मला विचारलं की आपने टाटा साहब के साथ काम किया है क्या. मतलब हाँ किया है. आपको कैसे पता चला. नहीं, आप जिस प्रकार से बोल रहे थे ना उससे ही हमको महसूस हो गया. म्हटलं हा. आणि मग पटकन 50ची नोट काढून बाबा रे लवकर पैसे घे आणि मला आतमध्ये जायचं आहे. कैन यू इमेजिन, कैन यू बिलीव. त्या माणसाने सांगितलं सर मैं आपसे पैसा नहीं लूंगा. आपने जिस महान व्यक्ति के साथ काम किया है उसको ना मैं कभी मिल सका ना मैं कभी देख सका. पण आपण असं म्हणतो ना की विठ्ठलाच्या पायी ज्यांनी वारी केलेली आहे आणि जे वारी करू शकलेले नाहीत ते लोक त्या वारकऱ्यांचे पाय मी नमस्कार करायचे, पाय पकडायचे. तसे लिटरली त्या माणसांनी माझे पाय पकडले. म्हणाले ये तो आप बहुत खुशनसीब हो कि आपको इनके साथ काम करने का मौका मिला. मैं आपसे पैसा नहीं लूंगा. क्या बात. प्रसन्न, मला असं एवढंच सांगायचं आहे की ही सगळी स्थित्यंतर झाली. अदानी अंबानी आज खूप मोठे आहेत, पण ह्यापैकी कोणाच्याही मृत्यूला अशी घटना होईल का की एक टॅक्सी ड्रायव्हर आपलं स्वतःचं भाडं नाकारेल आणि तो सांगेल मला प्रणाम करेल किंवा जे कोणी बसले त्याला प्रणाम करेल. याच्यापेक्षा मोठी पावती टाटांची काय असू शकते. खरं योगेशजी, खरं तर काही ठिकाणी शब्द कमी पडतात. तसा हा क्षण आलेला आहे की फार शब्द आता सुचत नाहीयेत आणि शब्द संपून जातात अशी स्थिती आहे की टाटांचं जाणं हे एका कालखंडाचं जाणं आहे. मी मगाशी आपल्या मुलाखतीच्या सुरुवातीलाच म्हणालो की भारतीय उद्योग जगताचा इतिहास हा रतन टाटा पूर्व, रतन टाटा उत्तर अशा प्रकारे मांडावा लागेल इतकं त्यांचं हे योगदान आहे. आणि हा शेवटचा प्रसंग हाच असा आहे की या आपल्या संवादाच्या शेवटी तिथेच हा प्रवास थांबला पाहिजे. संवादाचाही प्रवास. आणि छोटस सांगतो की ज्यांना कोणाला म्हणून म्हणजे ती लाईन एवढी संध्याकाळी खूप मोठी होत गेली. जसजसे क्लोजिंग अवर्स येत गेले तसे हजारो लाखो लोकांना अंतिम दर्शन सुद्धा मिळू शकलं नाही. ज्या वेळेस ती व्हॅन बाहेर पडली ना त्यावेळेस लोक दुतर्फा उभे राहून रतन टाटा अमर रहेच्या घोषणा देत होते. हे उत्स्फूर्तपणे आलेलं आहे. अगदी. ही काय पॉलिटिकल रॅली किंवा कोणीतरी पॉलिटिशियन मेलेला आहे आणि मग अमर रहेच्या घोषणा नव्हत्या. हे जे हा जो उत्स्फूर्तपणा आहे ना याच्यामधूनच त्या रतन टाटांच्या विषयी लोकांच्या मनात किती आदर आहे, किती परमोच्च आदर आहे हे दिसून येतं. आणि त्याचा मी एक भागीदार आहे हे मला स्वतःला अतिशय माझ्या आता मनातल्या एक्सप्रेस माय हॅपीनेस और सॅडनेस मला कल्पना आहे त्याची. योगेशजी, माझ्या मनातल्या माझ्या भावना आता या क्षणी त्या टॅक्सी ड्रायव्हर सारख्याच आहेत की मला रतन टाटांशी संपर्क संवादाची कधी अशी संधी मिळू शकली नाही. मात्र मी अशा माणसाशी बोलतोय की जो त्यांच्यावर इतकी वर्ष काम करत होता आणि त्यातल्या सगळ्या गोष्टी त्या प्रवासाचे साक्षीदार राहिल्यामुळे तुम्ही आमच्या बरोबर त्या मांडल्या, आमच्यासोबत वाटल्या, यासाठी मी तुमचे आभार मानतो. योगेशजी, आपण सगळे टाटांचे ऋणाईत आहोत. आपण सगळीच माणसं म्हणून, आपण देश म्हणून, आणि टाटांच्या या स्मृतींना अभिवादन करूनच आपण इथे थांबतोय. योगेश, आपण वेळ दिला यासाठी तुमचेही आभार. धन्यवाद.